Help me welcome our Dr. Anand More and Dr. Rama More. Yes, ma'am. Welcome to ma'am. Yes. Stage is on. अज्ञानातिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकाय चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः. भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती एकच गाणे, भारत आमचा देश. भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटी कोटी जनता की जय. मी सर्वांना सर्वप्रथम वंदन करतो, कारण आज जर पाहिलं तर या उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या एवढी असताना सुद्धा एक आरोग्याचे जाणकार असे खूप कमी व्यक्ती इथं आलेले आहेत असं मला वाटतं. पण तरी सुद्धा मी त्यांना का म्हणतो तर खरोखर ते एक सुविद्य सुजाण असे नागरिक आहेत. का तर बाकी काही होण्याच्या अगोदरचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी येत असतात. आपण जसं म्हणतो ना की काय केलं तुम्ही तर डोंगर पोकून उंदीर काढला, पण तोच उंदीर एवढा स्ट्रॉंग असतो की तो अख्खा डोंगर पोकळणारा असतो. त्याच्यामुळं एक व्यक्ती जरी याच्यामध्ये घडला तरी संपूर्ण समाज घडत असतो. आपण पाहूया. तर तशा पद्धतीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आजचा जो आपला लेक्चर आहे ते म्हणजे सेहत से सफलता की ओर. आपल्याला माहिती आहे की आपण जर एक तास केवळ मन लावून जर आज ऐकलं तर एवढी मोठी शिदोरी आज आपण घेऊन जाणार आहात की ते आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि समाजासाठी देखील ते फार महत्त्वाचं आणि मोलाचं ठरणार आहे. आता ह्यामध्ये जर पाहिलं तर सेहत से सफलता की ओर आपण काय म्हणतो की व्यक्ती ते राष्ट्र परिवर्तन अभियान. का तर आपल्याला माहिती आहे की एक जर व्यक्ती आपण म्हणतो की आरोग्यपूर्ण समाजच खरं देशाचं भांडवल आहे अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो तेव्हा शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या जो विवेकशील समाज असतो तोच स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला सर्वांगीण आरोग्य देऊ शकतो. तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो. पण आज आपण श्लोक घेतला आहे की शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुभ्यम. तर यामध्ये आपल्या लक्षात येत असत की शुभम करोति कल्याणम यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की समाज राष्ट्र निर्मिती अशा प्रकारचे शुभ विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजे. आणि आरोग्यम धनसंपदा जी आपली संस्कृती सांगते तर सगळ्यात मोठी धनसंपदा ही आरोग्य आहे हे आपल्याला कळेलच. आणि त्यातनं शत्रुबुद्धी विनाश आहे यामध्ये जर विचार केला तर जी काही आपली बुद्धी, जी काही सत्वप्रधान पाहिजे तर ती तम आणि रजो ह्यामध्ये जर गेली तर आपल्याला जसं आपण म्हणतो की आपले पूर्वज म्हणायचे की तुम्ही हॉस्पिटलची आणि कोर्टाची पायरी चढले नाही पाहिजे. कारण जर चढले तर आपल्याला अशा प्रकारचं आर्थिक नुकसान होतं की आपला परिवार हे कमीत कमी 2-3 वर्ष पाठीमागे येतं आणि शारीरिक हानी अशा प्रकारची होते की आपण कोविडमध्ये पाहिलं कशा प्रकारे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आणि दीपज्योती नमस्तुभ्यम म्हणजे जसं दीपाची ज्योत आहे तशाच प्रकारची आपली आत्मज्योत आहे अशा प्रकारचा आपण समर्पण विचार केला पाहिजे. तर म्हणून आजचा जो काही आपला सेमिनार आहे सेहत से सफलता की ओर जो प्रोग्राम आहे तो खेळ, क्रिएट आणि हॅपीनेस या सगळ्या गोष्टींचा आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एक महाभारतामध्ये श्लोक आहे की आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्म स्वाधीनताचे पुसम वेद ऐश्वर्य विनाभ्यर्थ. म्हणजे प्रत्येक व्यक्ती पैशाच्या पाठीमागे लागतो आणि पैसा कमवत असताना आपण विचार करतो की आरोग्य गमवत जातो. आणि अशी काही स्टेज येते 40-50 वर्षानंतर की पुन्हा ते आरोग्य प्राप्त करण्यासाठी जो कमवलेला पैसा आहे तो पुन्हा आपल्याला घालावा लागतो ते आरोग्य मिळवण्यासाठी. म्हणजे एकूण एकच. पण अशा काही 5 गोष्टी सांगितल्या आहेत की ते जर अगोदरपासून आपण व्यवस्थित ठेवल्या तर आपल्याला ह्या पैसा, कीर्ती, यश ह्या सगळ्या गोष्टी आपोआप पाठीमागे येतात. ते म्हणजे सर्वप्रथम आरोग्य हे सांगितलं आहे. त्यानंतर विद्वत्ता म्हणजे वेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट, शिक्षण किंवा आपल्याला ज्या पद्धतीने द्यायचं. आणि त्यानंतर सज्जन मैत्री म्हणजे जे काही आपले
समाजातले जे वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक आहेत, आज आपण इथे पाहतो की आजच्या या क्लबमध्ये जर आम्ही त्यांना डॉक्टर्स म्हणत असतो, डॉक्टर अनिल मुरळे सर आणि अलका मॅडम, ह्या पण एक सज्जनच आहेत. कारण त्यांनी कुठेतरी प्रत्येकाचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो की आरोग्य आणि व्यक्तिमत्व ह्या दोन्ही गोष्टी घडवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रोग्राम अरेंज करतात आणि कुठं ना कुठं ज्ञान देण्याचा ते प्रयत्न करत असतात. महान कुळात जन्म जर विचार केला तर ते आपल्या हातात नाही, पण जर आपण चांगले कार्य केले तर जे काही कर्म आपण बरोबर घेऊन जात असतो त्या कर्माचा हिशोब आपल्याला नक्कीच चांगल्या कुळामध्ये जन्म मिळू शकतो. म्हणून एक आरोग्य सेवा ही सुद्धा एक सामाजिक समस्या सध्या बनलेली आहे. तर तशा पद्धतीने जर आपण सेवा करत गेलो तर त्यातून जे काही आपल्याला पुण्य मिळणार आहे तर ते सुद्धा एक महापुरुष जन्मामध्ये घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आणि स्वातंत्र्यता याबद्दल जास्त बोलत नाही, कारण स्वातंत्र्य हे किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि हा जे काही प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा स्वातंत्र्य आहे, आपल्या मनाने आपल्या पद्धतीने करता येईल. म्हणून तर आपले स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर हे ह्या स्वातंत्र्यासाठी काय केलं त्यांनी, कसं बलिदान दिलं, सगळे तारुण्य कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या कारागृहामध्ये मला तुरुंगामध्ये घातलं हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. म्हणून हे गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी सर्वश्रेष्ठ आहेत, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला आरोग्य हे मूळ सांगितले, कारण धर्म अर्थ काम मोक्षाला मार्ग म्हणतो. लक्षात घ्या की आपलं आरोग्य का महत्वाचं आहे, तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे पुरुषार्थ आहेत ते प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्याला जन्म घेतो या पृथ्वीवर त्यावेळेस त्याला 4च पुरुषार्थ असतात प्रत्येकाचे. धर्मपालन म्हणजे कर्तव्य करणे की धर्म, म्हणजे आपलं जे काही कर्तव्य आहे, मी आता मुलाचं कर्तव्य करतो आई वडिलांसमोर, एका पतीचं कर्तव्य करतो, जे काही असेल डॉक्टरचं कर्तव्य आहे, इथं वेलनेसचं करतो. पण ह्या सगळं जे कर्तव्य करायचं आपलं शरीर चांगलं लागतं. जर शरीर चांगलं नसेल तर आपण कर्तव्य करू शकत नाही. धर्म अर्थ म्हणजे पैसा कमवतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पैसा माध्यमातून कमवतो आणि सुखभोग जर आपल्या शरीरापासून घ्यायचे असेल, धर्म अर्थ काम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सुखभोग शरीरापासून, तर शरीर तंदुरुस्त राहतं. शारीरिक मानसिक आणि आत्मदृष्ट्या जर आपण चांगला असेल तर आपण धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्ती जे आहे तर ते म्हणजे जे काही अंतिम जे आपल्या शरीराचं जे काही ध्येय आहे ते पैसा हा केवळ आयुष्याला साधन आहे, तर साध्य जे आहे तर ते आपलं मोक्षप्राप्ती जे आपण म्हणतो किंवा जे आपण ध्येय गाठणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून म्हणतो की आपलं शरीर काय परोपकार इदम शरीरम, ईशी चिंतनार्थम इदम मना, विवेकार्थम इदम बुद्धी, ज्ञानार्थम इदम जीवन, म्हणजे न ज्ञानात एवं मुक्ती, यावर देखील आपण बोलू शकतो. पण या पद्धतीने मग सुरुवातीला आपण आरोग्याची व्याख्या बघूया की सुरुवातीला जर व्याख्या पाहिलं तर समदोषा म्हणजे वात पित्त कफ जे आहे, समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वास्थ्य त्या विधेते. लक्षात घ्या आपल्या संस्कृतीने जी आरोग्याची व्याख्या सांगितली तर ती ठीक आहे, बाकी शरीर आपल्याला माहिती आहे, पण यामध्ये काय सांगितलं, प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जर व्यवस्थित असेल तरच आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. नाही तर आजकाल बघतो आपण डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे, ब्लड प्रेशर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जर आपलं मन आत्मच व्यवस्थित प्रसन्नता नसेल तर तो निरोगी मानता येत नाही, तो रोगीच म्हणावा लागेल. त्याच्यामुळं आणि म्हणून ह्याच व्याख्येचा विचार करून जे जागतिक दर्जाला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा तशा प्रकारची व्याख्या त्यांनी केली. ही इज स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग, नॉट मेअरली ॲब्सेन्स ऑफ द डिसीज. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून सुखी जीवनाचा पाया हे जे आहे ते आरोग्य आहे. विना आरोग्य म्हणजे पंख नसलेला पक्षी. म्हणजे जर आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपल्याला जे पंख नसलेला पक्षी नुसता पडून राहतो त्याचा काही उपयोग होत नाही, तशा पद्धतीने ते होणार आहे. म्हणून ही जी गोष्ट आहे तर आपल्यामध्ये म्हण आहे की जो फक्त स्वतःचा विचार करतो तो एक स्वार्थ असेल. ठीक आहे, स्वतःच्या आरोग्याचा विचार करणारा व्यक्ती एक वेळ तो प्रगती करेल, पण स्वतःबरोबर कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करणारा व्यक्ती तो खरोखर एक प्रकारचा काय म्हणू आपण की त्याची एक विचारधारा चांगली आहे, पण स्वतःच्या कुटुंबासह समाजाच्या आरोग्याचा विचार करणं ही खरी आपली संस्कृती आहे. तर अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम आहे तो खरोखर एक संस्कृती दर्शक कार्यक्रम आहे असं मला म्हणायचं आहे. आणि ह्याबरोबर आता मी स्वतः LLB करतो, लास्ट इयरला आहे. परवा मूळ कोर्ट नाशिकला होतो तेव्हा मी एक माझ्या कॉलेजने मला न्यायाधीश म्हणून तिथे पाठवलं होतं, तर त्यावेळेचा हा फोटो आहे. आणि सगळ्या शेवटी आपण पाहणार आहोत तर हा प्रोग्रॅम जो आहे तो संविधानिक आहे. म्हणजे आपल्या शासनाला जे काही आपल्या आपण त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो किंवा संविधान त्याच्यामध्ये जे काही आपले फंडामेंटल राईट्स आहेत तर त्यामध्ये आर्टिकल नंबर 21 जे आहे ते प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आणि स्वतंत्रता ह्या गोष्टी ह्या आपल्या प्रोग्राममध्ये मिळतात. त्याच्याबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय असतं तर जी संविधान आहे तर तो
शासनाला मार्गदर्शन करतो की तुम्ही कशा पद्धतीने जायला पाहिजे, तर त्यामध्ये आर्टिकल 47 मध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही समाजाच्या म्हणजे शासनाने समाजाचं पोषणमान, जीवनमान, सार्वजनिक आरोग्य आणि त्याच्याबरोबर जे काही शरीराला घातक अशा प्रकारचे काही औषधे असतील किंवा ड्रिंक्स असतील किंवा इतर गोष्टी असतील तर त्या बंधन आणा का, तर आरोग्य हे सुधारलं पाहिजे. तर हा प्रोग्राम देखील त्याच पद्धतीने शासनाला मदत करणार आहे म्हणून मी सांगतो. आणि परत त्यानंतर फंडामेंटल राईट्स म्हणजे मौलिक अधिकार हे प्रत्येकांचे आहेत. तर 51 आर्टिकल हे ह्यामध्ये जी सबक्लॉज म्हणजे सुद्धा हे सांगितलं. आता महत्त्वाचं आपण आपल्या लाईनला येऊ. तर ह्यामध्ये समाजामध्ये सगळ्यात मोठे दोन जर ज्वलंत उदाहरण कुठले असतील, आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये खूप सारे ज्वलंत उदाहरण, स्त्री भ्रूण हत्यापासून ते आपण म्हणू की बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, जातीवाद, धर्मांधता, बाकी. पण आपल्याला सगळ्यात मोठ्या जर कॉमन असतील तर ह्या दोन आहेत की जे म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी. सध्या ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यावरच सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला म्हणायचं आहे. ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काय सांगितलं की निरोगी नागरिक आणि कौशल्य संपन्न युवक यांच्यावर सशक्त आत्मनिर्भर भारताची ही आहे का, तर निष्क्रिय शरीर रोग निर्माण करतात आणि निष्क्रिय बुद्धी बेरोजगारी निर्माण करते. आणि ह्यामध्ये आपलं शरीर सुद्धा सक्रिय होतं आणि बुद्धी सुद्धा आपली तंदुरुस्त होते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला एकत्रित मिळतात हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ज्याच्या जास्त मी बोलत नाही, पण सेहत सफलता आहे कशा पद्धतीने संविधानिक बाब आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं यानंतर आमच्या मॅडमला इन्व्हाइट करतो की 5-6 त्यांनी स्लाईड सांगावे. नमस्कार, मी डॉक्टर सौ रमा मोरे. या फॅमिलीमध्ये मी येऊन आता जवळजवळ 5 वर्ष झालेली आहे. आले होते मी या फॅमिलीमध्ये माझं वाढलेलं पोट आणि वजन ह्या दोन्ही गोष्टी कमी करण्यासाठी. आता मी म्हणजे लोकांना निरोगी करण्यामध्ये खरोखर सक्रिय झालो असं मी म्हणेन. फक्त आजाराचा ट्रीटमेंट करणं, उपचार करणं हे नाही, तर लोकांनी आजारीच पडू नये ह्याच्यासाठी काम करणं आम्हाला आता चालू केलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. आमचं हॉस्पिटल आहे, तर या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सेवा देतो. सर्जन आहेत ते मूळव्याधीचे ऑपरेशन्स करतात, इमर्जन्सी जे पेशंट्स आहेत त्याची प्रॅक्टिस आहे त्यांची, आणि मी जे आहे ती प्रसूती सेवा देते. त्याच्याबरोबर आपण स्किनची जी ट्रीटमेंट आहे ती पण आपल्या इथे केली जाते. आणि आता त्याच्यामध्ये आम्ही आणखीन एक आमचं युनिट वाढवलेलं आहे, तो म्हणजे आरोग्याची शाळा. आमची जी रमानंद आरोग्याची शाळा आहे ती शाळा, तर त्याच्यामध्ये आम्ही आता जे काही मनोकायिक आजार जे वाढत झालेले आहेत लोकांचे, तर ते वजन जास्त असल्यामुळे असतं, ते वजन कमी असल्यामुळे असते, किंवा आता ज्या सरांनी आता ज्या गोष्टीवर बोलले की बेरोजगारी, जॉबलेस जे काय आहे, किंवा आपण जे म्हणतो की पेमेंट जे आहे ते पुरेसं नसतं. जे काही जॉबवर लोक आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब करतात त्यांचं, अशा लोकांचं पोषणचं स्टेटस जे आहे ते कितीसं योग्य असतं. आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की डॉक्टरांकडे व्हिजिट जेव्हा केली जाते तर ती कधी केली जाते की जेव्हा त्यांच्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतात त्यांच्या डाएटमध्ये, म्हणजे पोषक द्रव्यांची कमी असते. अशा वेळेला ते बऱ्याचशा आजारांना बळी पडू शकतात आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. तुम्ही बघताय आम्ही प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असताना इथे आम्ही फिरायला गेलो होतो, मला वाटतं आपण गोव्याला गेलो होतो का? येस, गोव्याला गेलो होतो. तुम्ही बघताय की पोट आणि वेट दोघंही आम्ही कसे उभे आहेत बघा. सरांचं पोट म्हणजे हंडा आणि माझं पोट म्हणजे कळशी, आणि दोघंही असे उभे आहेत की आमच्या स्माईलमध्ये पण टाकत नाही. आणि आता आम्ही जवळजवळ लगभग 5 वर्ष झाले आम्ही हे न्यूट्रिशन करतो, घेतोय, आणि फोटोमध्येच नाही तर आम्ही तुमच्या समोर आहोत. तर अशा पद्धतीने मी 7 किलो वजन हे कमी केले, 7 इंचेस माझ्या पोटातून मी कमी केलेले आहेत. आणि आमच्या सरांनी माझं बघून हा प्रोग्राम चालू केला, त्यांनी 25 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांच्या पोटाचा घेर सुद्धा तुम्ही समोर बघितला तर त्यांना त्याच्याबरोबर त्यांचा मसल गेनचा रिझल्ट जो आहे तो पण खूप छान आहे. मला हायपर ॲसिडिटी असायची, जी माझी खराब जीवनशैली होती. पेशंटला सेवा देत असताना आम्हाला वेळेवर जेवण नसतं, वेळेवर झोप नसते, प्रॉपर आम्ही पाणी पित नाही. आता समजा एखादी डिलिव्हरीची पेशंट टेबलवर असेल, ती जर पहिल्या खेपेची असेल तिला पाणी पाजतं, पण आम्ही मास्क ग्लोव्ज घातलेले असतात, आम्ही पाणी पित नाही. तर हा जो प्रकार व्हायचा ना, त्याच्यामुळे सगळं गडबड झालेलं होतं. तर वजन वाढत्या वजनामुळे बरंच पित्त होणं, शुगर चालू होणं, अशा पद्धतीचं कोलेस्ट्रॉल वाढणं, थायरॉइडकडे जाणं, हे सगळे प्रकार चालू
म्हणेल मी आपल्या सकस संतुलित आहाराला, माझ्या कोचला, ज्यांनी मला या फॅमिलीमध्ये आणलं. तुम्ही बघू शकता सरांचा कोट. याच्यावर मीच बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर बरेच जण इकडचा फोटो पाहतायत, आफ्टरचा पुन्हा माझ्याकडे बघतायत. पण मी पुन्हा आपल्याबरोबर मी अजून वजन कमी करणार आहे, कारण मी स्वतःचं लॉचं चालू असल्यामुळे मला थोडंसं अभ्यासासाठी वेळ काढावा लागतो, म्हणून मला थोडंसं दुर्लक्ष झालं. पण मला ह्यात सांगावंसं वाटतं की पहिली अशी अवस्था होती की आमचं 30 बेडचं हॉस्पिटल पुन्हा 40 बेडचं आम्हाला कोरोना हॉस्पिटल आमचं होतं त्यावेळेस, कोविड हॉस्पिटल. आणि हे सांभाळता मी स्वतः आरोग्य अमृत, आरोग्याचे संविधान अशा प्रकारचे पुस्तकं लिहिले की ज्यांना माझी आजी पंतप्रधानांपासून बऱ्याच जणांची पत्रसुद्धा त्याला आहे. तर अशा वेळेस माझं पोट एवढं वाढलं होतं, हालाकी त्यावेळेस मी जिम, स्विमिंग, सायकलिंग, योगा सगळं करत होतो, पण तरीसुद्धा माझं वजन हे 87 ते 82 किलोमध्ये स्टक होऊन तेवढंच राहायचं. का तर मी जरी इमर्जन्सीचा डॉक्टर असतो किंवा जे काही सगळं करत असेल, पण मला न्यूट्रिशनबद्दल माहिती होतं, पण त्याचा खरोखर शरीरावर एवढा छान परिणाम होतो हे मला माहिती. मला सुरुवातीला वाटायचं की अशी अवस्था होती माझी की हातपाय दिसती काड्या, पोटही भासायचं असताना का, अशा प्रकारची अवस्था माझी झाली होती. आणि 2-2 सिलेंडरचे बोजे पोटावर घेऊन चालत असताना माझ्या घोट्यांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये वगैरे बाकी वेदना व्हायच्या. कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर हे सुद्धा बॉर्डरलाईन क्रॉस करून गेलो होते मी डॉक्टर असताना सुद्धा. पण खरोखर पहिल्यांदा आमच्या मॅडम ह्या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्या, त्यांनी 2 महिन्यामध्ये त्यांचं 8 किलो वजन कमी करून इंचेस बऱ्यापैकी लॉस केला. त्यावेळेस मला काहीतरी गडबड वाटली, मला काहीतरी दिसतंय. म्हणून एकदा त्यांचं असंच अनिल मंगळे सरांचं एक लेक्चर चालू होतं त्यावेळेस सुद्धा, ते जॉईन झाले होते मॅडमसोबत माझ्या आधी. आणि मी म्हणेन की मॅडम माझ्या कोच नाही तर अनिल मंगळे सर माझे कोच आहेत, कारण ते पहिल्यांदा माझे मित्र होते आणि त्यांनी खूप सुंदर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. मी म्हटलं काहीतरी गडबड आहे, माझे मित्रच येऊन एवढं हे करतायत. मग ऐकल्यानंतर मला मिशन आयडियल वेट किंवा वेट लॉस मॅरेथॉनमधले काही वाचले, म्हटलं काहीतरी म्हणून मी घ्यायला चालू केलं. आणि अशा पद्धतीने जसं पूर्वी वक्रासारखी माझी अवस्था झाली, म्हणजे चिंगम लहान मुलगा चढून जसं तेडामेडा करून फेकतो तशा प्रकारे चिंगमसारखी माझी अवस्था झाली. चिंगम ते सिंगम जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ह्याच फॅमिलीमध्ये आल्यानंतर. आणि ही अवस्था का झाली होती माहिती आहे का तुम्हाला? कारण सर जिम, सायकलिंग, स्विमिंग झाले की त्यांचे जे फ्रेंड्स असायचे जिममध्ये त्यांच्याबरोबर जाऊन लगेच पुरी भाजी खायचे. म्हणजे व्यायामानंतर जो सकस संतुलित आहार पोटात जाणार पाहिजे, तर त्याऐवजी ते तळलेले पदार्थ जे खायचे त्याच्यामुळे त्यांचं वजन डबल वाढायचं. आणि मग त्यांना वाटायला लागलं की ही तर व्यायाम जास्त करत नाही. आणि मेन म्हणजे माझ्या मागे डिटेक्टिव्ह सारखी असायची, आता अजिबात राहत नाही, ती तिच्या कामात व्यस्त असते, सुंदर दिसतीये, शेपमध्ये आली. त्याच्यामुळे त्यांनी याच्यामध्ये हळूहळू इंटरेस्ट घ्यायला. सगळ्यात महत्त्वाचं चिडचिडेपणा कमी झाला आणि माझ्या मागच्या डिटेक्टिव्हनेस कमी झाला. आता कुठे मी जाऊन फोटो निघाल तर असे मोठे करून बघायचे, हे कोण त्यापेक्षा. आता हे जी माझी आहेत ही 2 मुलं आहेत, तुम्ही बघताय वरचा 1 नंबरचा फोटो. तर मोठा मुलगा हा जो आहे हा छोट्या मुलापेक्षा 3 वर्षांनी मोठा, पण फोटोमध्ये वाटतंय का तसं नाही. कारण मोठा मुलगा जो आहे तो अंडरवेट आणि प्रीमॅच्युअर बेबी होता. म्हणजे आपण ऐकतो ना की वेळेच्या आत प्रसूती होणं, ती का झाली होती? तर तो जेव्हा पोटामध्ये होता तेव्हा सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा चिकनगुनियाचा पिरियड चालू होता. त्याच्यामुळे पेशंटला सेवा देता देता मीच ॲनिमिक होते, त्याच्यामुळे ते बाळ पण कमजोर राहिलं. आणि आता तो जवळजवळ 4.5 वर्ष झाले हे न्यूट्रिशन घेतो. तो आता सध्या MBBSला आहे, जे मेडिकल कॉलेज मुंबईला. तर त्याच्यामध्ये त्याची ही जी मेंटल स्ट्रेंथ आहे, स्टॅबिलिटी आहे, मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, बाकीच्या मुलांमध्ये जे काही परफॉर्मन्स जो आहे बाकीच्या मुलांचा आणि याचा, त्याच्या कंपॅरिझनमध्ये जी मुलं सकस संतुलित आहार घेतात त्या मुलांचा परफॉर्मन्स हा खूप छान असतो. आता सध्या त्यांनी सायकलिंग, स्विमिंग पण करतो, तो छानपैकी सेमिनार पण देतोय आणि स्टडी पण करतोय आणि त्याचबरोबर तो नाटकांमध्ये वगैरे पण पार्टिसिपेट करतो. म्हणजे हा जो सर्वांगीण विकास आहे मुलांचा तो घडवायला काही अंशाने आपली फॅमिली मदत करते. तुमचे मॉर्निंग कॉलवर येतात, तुमच्याला कॉन्फिडन्स वाढतो, इथे येतात क्लबमध्ये कॉन्फिडन्स वाढतो. छोटा जो आहे त्याने पण त्याच पद्धतीने स्पोर्ट आणि एज्युकेटिव्ह फील्डमध्ये दोन्ही पुढे आहे. तुम्ही बघू शकता स्किन आमची, आणि आता पण बघा स्किन आमची. हे आम्ही फिरायला गेलेला फोटो आहे, पहिला जो आहे तो विथ फॅमिली. बघा आमची स्किन, का तर रात्री जागरणं, हायपर ॲसिडिटी, पित्त, त्याच्यामुळे स्किन पण आपली ही टॅन व्हायला लागते आणि त्याच्यामुळेचं सगळे प्रॉब्लेम्स होणे. आणि आता आम्ही तुमच्या समोर आहोत, या फॅमिलीमध्ये आल्यापासून कॉन्फिडन्स, आमची जी जगण्याची गुणवत्ता आहे ती वाढलेली आहे. हां, ठीक आहे. येस. दुसरी गोष्ट हे सरांचं बुक आहे, त्याला मोदीजींचं पत्र आहे. अशा प्रकारच्या रिवॉर्ड्स मिळत होते. हा जो आहे ना, हे जे आहे मिलिंद सोमणजी, तर ह्यांनी हा
फोटो जो आहे हा मुंबईचा आहे. तर मिलिंद सोमनजींनी आम्हाला काय सांगितलं होतं की फोटो जर तुम्हाला आमच्याबरोबर घ्यायचा असेल तर तुम्हाला टिप्स काढायला लागतील. तर अक्षरशः मी, माझा मुलगा, माझी दोन्ही मुलं, सर सगळ्यांनी टिप्स काढले छानपैकी. 20 हा का मसाज चांगली झाली त्या आधारामुळे. येस, आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या पण गोष्टी. त्याच्या आधी सांगायला पाहिजे ना की बाबा मिलिंद सोमन कसं गेलं, तर त्यांनी एक डॉक्टर फिटनेस चॅलेंज घेतलं होतं पूर्ण इंडियामध्ये, जातीन फास्टेस्ट चॅलेंज. त्यामध्ये त्यांचे काही टास्क होते आणि 3 मिनिटामध्ये काही गोष्टी करायच्या होत्या. तर ते मी केल्या आणि पाठवून दिलं होतं. त्यानंतर मला फोन आला 1-2 महिन्यानंतर की तुमचं सिलेक्शन झालं. मला वाटलं ठीक आहे, महाराष्ट्रामधून सिलेक्शन झालं असेल. तिथे गेल्यानंतर असं मला कळलं, त्यानंतर मला असं कळलं की तर त्यामध्ये पुन्हा असं मला कळलं की मी भारतामध्ये 1 नंबरला होतो आणि 2 नंबरला ग्वालियरचे डॉक्टर होते आणि 3 नंबरला कोलकाताचे डॉक्टर होते. अशा पद्धतीने म्हणजे अशा फॅमिलीमध्ये आल्यानंतर पूर्ण परिवाराचं कसं ट्रान्सफॉर्मेशन होतं. मी तर त्यामध्ये माझा नंबर यावा असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तरीसुद्धा जे काही आपली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते, त्यानंतर आपले काही टास्क असतात ते पूर्ण केलं, सोडून दिलं होतं. पण ते सिलेक्शन झालं त्या पद्धतीने. आणि म्हणून त्यांना टिप्स काढून फोटो मिळाला. येस, अशा पद्धतीने आम्ही निशिगंधा वाढ वर्षानंतर सगळ्यांना स्टेजवर भेटलेलो आहोत. येस येस, असं म्हटलं जातं की तुमचं जे सक्सेस आहे ते तुमच्या विचारांवर अवलंबून असतं बऱ्याच वेळेला आणि तुमच्या कष्टावर पण अवलंबून असतं. आता ह्या इन्स्ट्रक्शनचं द्यायची कोणाला गरज नाही आहे, कारण सगळेजण ऐकतात. आता प्रत्येक जणाचा जो विचार असतो ना, आता आम्ही तुम्हाला वाटेल आम्ही तुमचं काय ऐकायचं, तर प्रत्येक जणाचं एक स्वप्न असतं की आपली फॅमिली जी आहे ती आरोग्यदायी असावी, जेणेकरून समजा आपल्या फॅमिलीमध्ये कोणी जर आजारी पडलं तर आर्थिक नुकसान तर होतच होतं, त्याच्याबरोबर त्या फॅमिलीचं मानसिक आरोग्य पण ढासळतं, त्याचबरोबर तिची ती प्रोग्रेस आहे तिथेच सांगते. दुसरं म्हणजे वेल्दी फॅमिली, की आपल्याकडे वेल्थ असावी आहे ना, चांगलं गाडी, बंगला, घर, आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये असावीत असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. तर येस, दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी टाइम विथ फॅमिली. आधी काय व्हायचं माहिती का, हॉस्पिटल असल्यामुळे ना एक तर मी, माझी मुलं, माझे सासू सासरे, नाही तर ह्यांचे आई वडील, ह्यांची मुलं आणि हे असे जायचे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल मी काय म्हणते. आम्ही दोघं एकत्र जातच नव्हतो, फिरतच नव्हतो. येस, जेवायला सुद्धा बरोबर नसायचं. आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आम्ही एकत्र फिरायला जायला लागलो, एकमेकांना वेळ द्यायला लागलो, फॅमिलीला वेळ द्यायला लागलो. दुसरी गोष्ट म्हणजे लव्ह अँड रिलेशनशिप. सगळ्यांना वाटतं घरामध्ये आपला एकोपा असावा है ना, सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करावं. पण हे कधी होतं जेव्हा आपण आरोग्यदृष्ट्या सक्षम असू आणि आपल्या घरामध्ये सुबत्ता असेल है ना, आपल्या बेसिक जे नीड आहेत ते कम्प्लीट झालेले असतील. सगळ्यांना वाटतं आपलं फॅमिली चांगली असावी, बिग बंगलो असावा, कार असावी, आपला रिस्पेक्ट असावा है ना, बरोबर. येस, आता असं म्हटलं जातं आरोग्यम धनसंपदा. आता ही मुलगी आहे, ही खूप छान पद्धतीने अभ्यास करते आणि तिने जर स्वतःच्या आहाराची काळजी घेतली नाही आणि ती ऐन वेळेला परीक्षेत बोर्डाच्या जर आजारी पडली तर, म्हणून आरोग्य हे महत्वाचं. आणि दीदीला आजच पुरस्कार मिळाला. तिला बोर्डामध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये तिच्या 1 नंबरचा पुरस्कार मिळाला. आणि सगळ्या शेवटी तुझा पोवाडा ऐकून दाखवायचं का सगळं? नक्की नक्की. आणि म्हणून असं म्हटलं जातं धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य मूल. आरोग्य हेच मूळ आहे असं म्हटलं त्यातलं महत्वाचं राहिलंय. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात एक माकडाचं चित्र दाखवलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यात जे माकडाचं चित्र आहे, तर आपल्याला माहिती आहे की जर समजा माकडासमोर आपण काही पैसे ठेवले आणि काही केळ ठेवलं तर माकड काय करेल की ती केळ उचलेल. त्याला हे कळणार नाही किंवा पैसे जर आपण घेतले तर त्यातून कित्येक आयुष्यभर आपण ते पैसे जर घेतले आपण तर आयुष्यभर आपण ते केळ विकत घेऊ शकतो आणि खाऊ शकतो. हे माकडांना कळत नाही. तशा पद्धतीने जर व्यक्तींच्या पुढे पैसे ठेवले आणि आरोग्य ठेवलं तर माणसं काय घेतील, समजा पैसे घेतील. पण त्यांना हे समजणार नाही की जर मी आरोग्य माझं चांगलं राहिलं शारीरिक मानसिकदृष्ट्या, पिछोड टिकून राहिलं तर किती विरोध बनतील, किती पैसा मी पुढे कमवू शकतो. अशा प्रकारची अवस्था सध्या. आता बघताय तुम्ही की भरपूर आपलं जे अन्न आहे ना त्याच्यामध्ये भेसळ असते, केमिकल युक्त अन्न. तुम्ही बघितलं असेल की आपली आजी वगैरे असेल आणखी ते काय म्हणतात की आमच्या वेळेस भाज्यांचा वास घराच्या बाहेर जायचा, वांग शिजवलं तर कळायचं, मेथी शिजवली तर कळायची. आता आजकाल आपण कुठल्या भाज्या खातो, सगळे केमिकल युक्त अन्न खातो. दुसरी गोष्ट, भाजी ही झाडात निघाल्यापासून 2 दिवसाच्या आत आपल्या पोटामध्ये जाते का नाही, ती ट्रान्सपोर्टमध्ये असते, नंतर मार्केट यार्डात असते, नंतर भाजीवाला पाणी शिपरून आपल्याला देतो, ती आपण फ्रीजमध्ये ठेवतो, परत आठवडाभर ती भाजी आपण
बरोबर. याच्यामुळे आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये पौष्टिकता नाही. दुसरी गोष्ट आपली शिजवण्याची पद्धत, उष्मांक जो आहे गॅसचा हा जास्त असतो चुलीपेक्षा. चुलीवर पूर्वी जे अन्न शिजवलं जायचं ते कमी तापमानावर शिजवलं जायचं, त्याच्यामुळे त्यातली जी पोषण द्रव्ये ते त्या अन्नातच राहायची. आता तसं होत नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या संतुलित आहाराची गरज पडते. दुसरी म्हणजे भेसळ, अडल्ट्रेशन. तुम्ही बघताय बऱ्याच वेळेला वाटाणे जर धुतले, आपण बघतो की त्यातले छिद्र लपवण्यासाठी कलर असतो आणि तो कलर आपल्या पोटामध्ये जातो. दुसरी गोष्ट, प्राण्यांचं जे काही आपण दूध वगैरे घेतो त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन लावले जातात. तिसरी गोष्ट, नॉनव्हेज आपण म्हणतो प्रोटीनसाठी नॉनव्हेज खायचं, तर तुम्हाला माहिती का बॉयलर जे चिकन असतं ते कसं बनवलं त्या ह्यांना प्राण्यांना इंजेक्टेबल दिले जातात. तशा पद्धतीचं अन्न खाल्ल्यामुळे मुली वयाच्या आतच लवकर मोठ्या होतात. पिरियड्स येतात. 4वी 5वीच्या मुली त्यांना पण पिरियड्स येतात. आयांना कळत नाही, आता कसं समजावून सांगू आणि काय करू. दुसरी गोष्ट, वाढणारे जे आजार आहेत स्त्रियांमध्ये, पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. कशामुळे वाढतोय? तुमची जी आळशी जीवनशैली, तुमचं आहार नीट नसणं, तुमची स्ट्रेस असणं. दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉइड, त्याचं पण कारण तेच आहे. त्याच्यानंतर जर तुमचं वजन हे वाढत राहिलं, स्ट्रेस, काही ना स्ट्रेस आल्यानंतर ते खातात जास्त, स्ट्रेट ईटिंग हॅबिट्स. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की मानसिक डिप्रेशन जे आहे, वजन जास्त ज्यांचं आहे त्यांना मानसिक डिप्रेशन वाढतं. वजन ज्यांचं कमी आहे त्यांना सुद्धा प्रॉब्लेम असतो, त्यांना चांगल्या पद्धतीने काम करता येत नाही. मेंदू जरी चांगला असेल तरी मसलची स्ट्रेंथ नसते. कुठलंही नवीन काम चालू करताना त्यांना प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. जर लेडीज असतील तर पिरियड्सच्या इरेग्युलरिटीज असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बाबा नपुसकता जे आपण म्हणतो, म्हणजे लग्न झाल्यानंतर बेबी लवकर कन्सीव्ह न होणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉन्ट्रीब्यूट करतात. येस सर. T20च्या या यांत्रिक युगामध्ये आपण वन डे मॅच पण बघत नाही. T20च्या शारीरिक कष्ट कमी झालेत, मानसिक ताणतणाव वाढले. भारतीय संस्कृतीची निसर्गाशी संबंध आपला तुटत चाललाय आणि आधुनिकांचं अंधानुकरण या सगळ्यांमुळे जे काही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे असंसर्गिक आजार, ज्याच्यामध्ये BP, डायबिटीज, शुगर किंवा कॅन्सरपर्यंत जे काही थायरॉइडपासून ते संधिवात वगैरे बाकी जे न बरे होणारे आजार आहेत की ज्याच्यामध्ये आधुनिक शास्त्रामध्ये पण उपचार नाही आहेत. तुम्ही एक गोळी खाल्ली तर तापून दिवसाला गोळी खावी लागते. अशी कुठलीच उपचार पद्धती अशी पाहिजे की संपूर्ण जग त्याच्यावर आता सध्या रिसर्च करते की कुठलाही आजार होऊ द्या, त्या डॉक्टरला सांगायचे मी 1 महिना गोळ्या खाईन, 2-3 महिने खाईन, पुन्हा मला गोळी खायची पाळी होती. असं होणार आहे का? नाही. आयुष्यभर गोळ्या करतात. म्हणजे ही उपचार पद्धती कुठेतरी त्याला लॅकिंग आहे. तर त्याला पर्याय म्हणूनच हा प्लॅटफॉर्म आपल्याला आहे. आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये असं लक्षात आलेलं आहे की भारतीय संस्कृती वरदान आहे आणि त्याच्यामुळे योग किंवा बाकी ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही नॅचरल लाईफस्टाईल हीच अत्यंत महत्त्वाची आहे की जी आपण निसर्गाच्या सामिल्यामध्ये राहत असतो. आता पुढचं जर पाहिलं तर आत्ताच मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळे याचा परिणाम काय होतो माहिती आहे की अकाल मृत्यू. आपण पाहतो की कालही बघितलं आम्ही, आमच्याच शाळेतले एक मुख्याध्यापक एक्सपायर झाले. त्यांचं वय किती 52 वर्ष होतं आणि सगळ्या सुंदर व्हॉलीबॉल खेळायला जायचे, सडपातळी वगैरे बाकी, तरी सुद्धा ताणतणाव, टेन्शन या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी हे रिलीज झालं पाहिजे. कमी वयामध्ये जर लोक अशी होत असतील तर किती त्याला विचार करावा लागेल आपल्याला. येस. आणि तुम्ही बघता स्टुडंट सुद्धा, आमच्या परंड्यामध्ये ते एक स्टुडंट FYची स्टुडंट, ती स्टेजवर गेली आणि बोलता बोलता कोसळली. नंतर कळलं तिला हृदयाचा आजार होता, त्याच्यानंतर तिचं वजन कमी होतं, स्नायू कमजोर होते. ह्या सगळ्या गोष्टी आता जर लक्षात आलं तर तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये किंवा इतर कुठे जर गेले तर असं लक्षात येते की डिवोर्सचं जे काही नवीन प्रमाण वाढलेलं आहे तर कारणच ते आहे की एकतर त्याची शारीरिक वेगळता आलेली असते किंवा आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे त्यांची इच्छापूर्ती जी आहे वेगळ्या प्रकारची ती होत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. त्या प्लॅटफॉर्मचा गांभीर्याने सगळ्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे हेल्थ किती महत्त्वाची आहे आणि वेल्थ किती महत्त्वाची आहे यामध्ये आपल्याला शेवटपर्यंत कळणार आहे कशा प्रकारे आपण ते आहोत. असं म्हटलं जातं की एन्जॉयमेंट लीड्स टू हॅबिट, हॅबिट लीड टू ॲडिक्शन. सध्याचा आणखी एक ज्वलंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्यसनाधीनता. मग ती कशाची? TV, मोबाईल, चहा, दारू, गुटखा, सिगारेट, तंबाखू. कशाची का असे ना, लोक स्ट्रेस कमी करण्यासाठी, आजकाल लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना स्ट्रेस आहे आणि ती स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा आपल्या मित्रांना थोडंसं सोबत देण्यासाठी ते व्यसनं करतात. मग म्हणलं जातं की एन्जॉयमेंट लीड्स टू हॅबिट. मग ती एक हॅबिट बनते, पण त्या गोष्टी केल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही आणि नंतर ते ॲडिक्शनकडे जातं. ती गोष्ट जर केली नाही तर त्यांना त्रास होतो. तुम्हाला माहिती आहे का हे का होतं? ज्याच्या शरीरामध्ये जास्त
न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतात अशी लोक या वसनाधिनीतीला जास्त बळी पडतात. त्याच्यामुळे आपण जर अशा लोकांना चांगल्या पद्धतीचं जर सकसंतुलित आहार देण्याचा प्रयत्न केला तर ते ह्या मेंटॅलिटीमधनं बाहेर पडतात. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा स्त्रिया माती भाजून खातात, पेन्सिल खातात, खडू खातात. हे पण न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असल्यामुळे होतं. हा आजार आहे हे त्यांना कळतच नाही. हे पण खात होते पहिले. आता नाही खात कारण मी आता 5 वर्ष झाले मी आता न्यूट्रिशन घेते. येस येस, आयुष्य म्हणजे म्हणतो ना आपण की एक सापशिडीचा खेळ आहे. जर आपल्याला चांगल्या सवयी लागल्या की अगदी आपण पाहतो की त्या सवयीमध्ये युक्त दिनचर्या काय, ऋतुचर्या काय, बाकी योगा, प्राणायाम, आहार, विहार या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला की अगदी पर्यावरण सेवा, आईवडिलांची सेवा या सगळ्याच गोष्टी ज्यांना संस्कार पडतात तर त्यांचं जीवन हे उन्नत होत जातं आणि पर्यायाने त्याचं कुटुंब उन्नत होत जातं, समाज सुधारतो आणि राष्ट्र उन्नत होते. म्हणून हा अशा प्रकारचे जे काही आपण आरोग्य साक्षरता किंवा जनजागृती करतो ती एक प्रकारची समाजसेवा आणि देशसेवाच आहे. म्हणून मी काय म्हणत असतो की आमचे अनिल सर किंवा अलका मॅडम हे देशसेवक आहेत का, तर ह्या पद्धतीने की लोकांच्या आरोग्य सेवेतून ते समाजसेवा करतात, ती पर्यायाने देशसेवा करतात. येस. आणि आता आपल्या फॅमिलीमध्ये जी आपली फॅमिली असते त्याच्यामध्ये आपल्या घरातल्या लोकांचा आदर कसा ठेवावा, एकमेकांच्या जाणीव ज्या असतात त्या कशा ठेवाव्यात हे सुद्धा गोष्टी शिकवल्या जातात. येस. असं म्हटलं जातं की कुठल्याही बदलाची सुरुवात ही छोटीशी असू शकते पण जर ते आपण रेग्युलरली जर आपण काही बदल फॉलो करत गेलो तर आपली ती चांगल्या पद्धतीने सुरुवात होऊ शकते. येस. आता याच्यामध्ये हे जे आहे ना हा हेल्थ स्कोर आहे. हां, तुम्ही बघू शकता ह्याच्यावरनं तुम्ही जज करू शकता की ह्यापैकी तुम्हाला किती प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला चालताना दम लागतोय का, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची एनर्जी दिवसभर टिकते का, तुमचा पोटाचा गेम, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये स्टेबल राहू शकता का, तुमचं मन एकाग्र होऊ शकतंय का, की तुम्ही लगेच डायव्हर्ट होता, रागवता, तुम्हाला झोप चांगली येते का, ह्या सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणून हा जो आपला कार्यक्रम आहे तो इथून आता ग्रीप घेतोय की सेहत से सफलता कार्यक्रम हा आरोग्य आणि ऐश्वर्य या दोन्हीचा संगम आहे. म्हणून आता पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की वर्तमान स्थितीतले 2 सगळ्यात मोठे ज्वलंत उदाहरण कुठलं तर आपण पाहिलेलं आहे की वाढती बेरोजगारी आणि शारीरिक निष्क्रियता. तर ह्यावर आपल्याला शेवटपर्यंत एक शेवटचे आपले 25 मिनिट राहिले 23 मिनिट यामध्ये आपल्याला फ्लोमध्ये लक्षात येऊन जाईल की या दोन्हीवर आपण कशा प्रकारे उपाय शोधू शकणार. इथेच प्रॉब्लेम दाखवतोय, सोल्युशन सुद्धा इथंच असणार आहे. ओके. येस. असं म्हटलं जातं की जी लोक स्मोकिंग करतात ना त्यांच्या शरीराचं जेवढं नुकसान होतं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान जी लोक एका जागी बसून कॉम्प्युटरवर काम करतात किंवा एखाद्याचं दुकान असेल तिथे एका जागी बसून काम करतात, जी लोक बिलकुल हालचाल करत नाही अशा लोकांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स तयार होऊन इन्शुलिन रेझिस्टन्स पण तयार होऊ शकतो, त्यांचं वजन पण वाढू शकतं आणि ते प्रॉब्लेमला फेस करू शकतो. येस. हे खूप महत्त्वाचं आहे. हेल्थ आणि स्किल इज इक्वल टू सक्सेस. हेल्थ प्लस स्किल इज इक्वल टू सक्सेस. इथं फक्त आरोग्यच नाही तर आपल्याला काही गोष्टी शिकवल्या जातात ट्रेनिंगद्वारे. येस. नेक्स्ट. तर आपण पाहताय की बेरोजगारीचं भयान वास्तव कशा प्रकारे आहे की त्यामुळे कित्येक आपल्या घरातून देखील विशेषतः आता ठीक आहे उस्मानाबाद चांगली सिटी आहे पण आमचं परंडा असेल किंवा ग्रामीण भाग असेल तिथून मुलं एक घरदार आई वडील सोडून त्यांना अक्षरशः बाहेरगावी जावं लागतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. ते जर आपल्याला अपॉर्च्युनिटी घरी बसून जर काही मिळत असेल आणि त्यातून जर आपल्याला उत्पन्नाचं सेकंडरी साधन जर निर्माण होत असेल, आपण म्हणतो की एकाच बास्केटमध्ये सर्व एग्स ठेवून आहेत पडलं की सगळंच नाश होऊन जातो. त्यामुळे वेगळ्या प्रकारचे शरीराला थोडंसं आपण म्हणतो कुटुंबाला इन्कम सोर्स अपेक्षित असतात तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. येस. हुशार आणि मोठे व्यक्ती काय करतात हा की ज्यांना कायम सदन राहायचं आहे, ज्यांना कायम आरोग्यदायी राहायचं आहे अशी लोक स्वतःच्या आरोग्याविषयी तर कॉन्शियस असतात पण एक आपल्या मिळकतीचं साधन अगदी बंद होण्याच्या आत ते दुसरं मिळकतीचं साधन हे तयार करून ठेवत असतात. येस. आजचं जे काही आमचं वर्तमान काळ आहे ते तुमचं फ्युचर आहे. डेफिनेटली तुम्हाला असं वाटेल की हां हे डॉक्टर आहे म्हणून करतात, तसं नाही आहे, बिलकुल नाही आहे. येस. भविष्याची सुरक्षितता जी आहे ना आता बऱ्याच आता आपल्याला बोललं झालं की बरेचसे लोक ही कितीतरी डिग्रीची म्हणजे आता समजा एखादा PhD होल्डर आहे तो साध्या शाळांमध्ये पण त्यांना नोकरी करायला लागते. सध्या बेरोजगारीमुळे
कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होतील ह्याची शाश्वती नसते, त्यांच्या जॉबची शाश्वती नसते, बरोबर. मग समजा अशा पद्धतीने आता AI आलंय, AI त्याच्यामुळे काय झालंय, बरीचशी बघा तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर वगैरे लोक सुद्धा बेरोजगार व्हायला गेले. म्हणजे अशा आणखीन काही गोष्टी येतील की ज्याच्यामुळे आपलं जे कुटुंबाचं साधन आहे आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम होण्याचं, ते कदाचित आपल्यापासून दूर जाऊ शकतं. मग आपण त्याच्यासाठी काही भविष्यामध्ये सोय केलेली आहे का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, आम्ही सुद्धा तेच करत होतो, आम्ही 20 वर्ष तेच केलं, पैशाच्या मागे धावणं, केवळ पैशाच्या मागे धावणं नाही, पण आमचं जे काही प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये आम्हाला बाइंडेड हे राहावंच लागतं. तरी असं पैशाच्या मागे धावता धावता काय करतो मनुष्य, स्वतःचं आरोग्य गमावून बसतो आणि मग पुन्हा आरोग्य कमवण्यासाठी पुन्हा पैसा कमवतो. हे बघा, अशा पद्धतीची आमची लाईफस्टाईल होती. येस. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, आता हा जो फोटो आहे कोविडमधला आहे, तर कोविडमध्ये ना मी बऱ्याच वेळा असं ऐकलं की म्हणजे पुणा सिटीमधले वगैरे लोक होतं, त्यांनी असा बाऊल एक बाहेर ठेवला होता, पेशंटला बाहेरच विचारायचं काय झालं, कारण तेव्हा सगळेच नॉर्म्स पाळणं गरजेचं होतं, त्यांच्या दृष्टीने ते चुकीचं नव्हतं. त्या बाऊलमध्ये त्या लोकांनी पैसे टाकायचे, त्यांनी ते सॅनिटाईज करायचे आणि मग घ्यायचे. त्या काळामध्ये आम्ही दोघांनी सुद्धा पेशंटला हात लावून सेवा दिली आहे. जर पेशंट डिलिव्हरीला आली तर अशा वेळेला आम्ही तसं लांब अजिबात पेशंटला हे नाही करू शकत ना, अशा वेळेला आम्हाला सेवा देणंच देणे. 9 महिन्याची पेशंट आपण सांभाळलेले असते, तर आम्ही 3 कोविडच्या वेळेमध्ये सेवा दिली. कोविड सेंटर होतं आमचं, पण आमच्या घरामध्ये माझे सासू सासरे होते वृद्ध, त्याच्यानंतर माझी 2 मुलं होती आणि जे कोविड सेंटर होतं आणि आमचं घर याच्यामध्ये एक भिंतीच्या पलीकडे कोविडचे पेशंट आणि अलीकडे मुलं अभ्यासाला बसायची. मी बऱ्याच वेळा सरांना विरोध करायची, असा करायला नाही पाहिजे, पण एक आई म्हणून आणि एक सून म्हणून मी विरोध करायचे की आपल्या घरामध्ये लोक आपण कोविड सेंटर करायचे नाही. सर म्हणायचे आता आपल्याला आपली गरज समाजाला आहे आणि अशा वेळेस जर आपण पळपुटेपणा केला तर तो योग्य नाही. कोविड सेंटर आम्ही चालवलं, एकाही वेळमध्ये आम्ही अफेक्ट झालो नाही ना, माझी मुलं झाली, पण त्यावेळेस आमचं सगळं संतुलित आहार हा चालूच होता असं मी म्हणते. परंतु हा ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे तिथे ग्रामीण भाग असल्यामुळे कोरोना हॉस्पिटल नव्हतं. मलाच फक्त कलेक्टर साहेबांनी अशी परवानगी दिली होती की मी सामान्य हॉस्पिटल पण खालच्या मजल्यावर चालवत होतो, दुसऱ्या मजल्यावर मी राहिला होतो, पण अशाच प्रकारचे हॉल आमचे वर होते, तिथं कोरोना सेंटर आम्हाला करावं लागलं. म्हणजे खाली सामान्य पेशंट, डिलिव्हरी, इमर्जन्सी बाकी, आणि वर जाताना पीक किट घालून जायचं आणि त्यांना बघायचं. म्हणजे अशी दोन्ही आमचे चालू होते. तरी सुद्धा यात महत्त्वाचं काय की ह्यामध्ये आम्हाला आजारी का पडलो नाही, तर जो आपला सकस संतुलित पोषक आहार जे काही आमचं चाललं होतं त्यामुळे जी इम्युनिटी बिल्ड झाली होती त्याच्यामुळे तो आजार आम्हाला तेवढा होऊ शकला नाही, यातले सिद्ध होतं. येस, त्यावेळेत आम्ही आमच्या स्टाफची पण काळजी घेतली, आणखीनही आमचा स्टाफ ऑपरेशन घेतो आपलं. दुसरी गोष्ट, आम्ही पेशंट्सला पण ह्याच्यामधले जे काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट आहे तर त्या आम्ही दिल्या. आम्ही तुम्हाला वाटत असेल की हां आता काय तुमच्याकडे हॉस्पिटल आहे, गाडी आहे, बंगला आहे, यांना काय सांगा. हे बघा, अशा पद्धतीच्या कष्टामधून आम्ही गेलेलो आहोत. तुम्हाला दिसतंय का आम्ही च्यवनप्राश करतो मोठा चुलीवर, म्हणजे आम्ही पण अगदी शून्यातून सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. आता हे हसू नका, हे माझं बिफोरचे कॉलेज लाईफचे फोटो आहे. तर सुरुवातीला आम्ही सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळे काम करायचो. माझं पहिलं पुस्तक होतं, मी स्वतः विकायला थांबायचो, कारण आपण म्हणतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण डेव्हलप झालो की लोकमध्ये तसं होत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट करावं लागतं अशा पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर अगदी माझं स्किल बघून माननीय पंतप्रधानांचं दर माझ्या वाढदिवसाला त्यांचा वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी मेल येतो मला, त्यांच्या शुभेच्छा दरवेळी प्राप्त होतात. त्या पुस्तकाला सुद्धा प्राप्त झाले, त्याच्यामध्ये सेकंड मी एडिशन काढलं. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ज्या जिल्ह्यातील कोणचा गाव आहे त्यांनी दत्तक घेतलं होतं परंडा तालुक्यामध्ये येतं. त्यावेळेस मला आरोग्य अधिकारी म्हणून तिथे नेमण्यात आलं होतं, तेव्हा त्यांच्याबरोबर असताना मी सेल्फी घेतलेली. मी सुरुवातीला तर सामाजिक कार्य एवढं करायचो की वेगवेगळ्या प्रकारचे समाजातील प्रश्न घेऊन मी स्वतः उपोषणाला बस, बाकीच्या गोष्टी कर, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी असायचो या अगोदर. त्यानंतर अगदी हे आमचे आता डॉक्टर प्रमोद सर इथे येतील, ते मेंटर आहेत, म्हणजे माझे जसे मी माझ्यावर ते डॉक्टर आहेत. तर मी एक प्रकारचं ज्यावेळेस कोरोनामध्ये नागरिक समाजाला हे मिळावं ते मिळावं ह्यासाठी डॉक्टरनी स्वतः असं त्यांना दाखवलं मुद्दाम. ते एक प्रकारचे माझं एक आत्मक्लेश आंदोलन होतं अशा प्रकारचं. त्यानंतर हे कोरोना सेंटरमध्ये जाऊन मी योगा किंवा बाकी इतर सगळ्या गोष्टी घेऊन लोकांना मी त्यावेळेस मदत करत होतो. त्याबरोबर हे माझं अजूनही मी उपजिल्हा रुग्णालय परंडा आहे ते आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. हे कोविडमध्ये पहिला पेशंट ज्यावेळेस होता त्यावेळेस सुद्धा मीच आतमध्ये जाऊन त्याला आयुर्वेदिक किंवा इतर उपचार मी सुरू केले होते. त्यानंतर वैयक्तिक माझं तिथे कोरोना हॉस्पिटल पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक
त्यानंतर आता ह्यामध्ये लक्षात घ्या की एवढं सगळं मी करत होते, दाखवायचं मला मोठेपणा म्हणून दाखवायचं नाही. मी MD आहे, मोठमोठे पुस्तके लिहिले, देशामध्ये कोण लिहिले असेल तेवढं मी केलं. पण आज 17 वर्ष मी काम केल्यानंतर मला 40,000 पगार आहे. 1 रुपया मी कमी सांगत नाही, जास्त सांगत नाही. आता 17 तुम्ही मला वर्षांनी. सांगा, या 17,000 पगारावर आम्ही आमच्याकडे काम करणाऱ्या आमच्या हॉस्पिटल स्टाफचा पगार करू शकतो का? आम्ही आमच्या मुलांची शिक्षण करू शकतो का? आम्ही आमचं घर पूर्ण चालवू शकतो का? पण ही रियालिटी आहे. ओके, पण मला तेच म्हणायचं की हे अनएम्प्लॉयमेंट होतं, पण अंडर एम्प्लॉयमेंट होतं, म्हणजे कमी पगार अशा पद्धतीने भविष्यामध्ये होणार आहे. म्हणून सेकंड आपल्याला इन्कम पाहिजे असतो. वाढती म्हणून महागाई, पेट्रोलचे वाढचे सगळे दर. Yes. पण पगार याच्यावर दिसतो माझा 30,667. पण ठीक आहे, आता थोडासा येईल. आणि आता त्यानंतर मॅडमनी जेव्हा हे जॉईन केलं त्यावेळेस 6 महिन्यामध्येच कुठल्या गेटच्या बाहेर जाता गेट टीम झाले त्या. आणि गेट टीम झाल्यानंतर त्यांचा पहिला जे 2 महिन्याचा इन्कम होता पगार तो तशा पद्धतीने. मी म्हटलं मी 17 वर्ष मी काम केलंय, तिथे जातो, शेवटी पारतंत्र्यामध्येच होतो मी, कारण कुठलाही मला म्हणजे त्रास होणारच. त्यावेळेस मी एवढं होऊन सुद्धा, आणि ह्यामध्ये असं काय की हेल्थही मिळतंय आणि मिळतंय. आणि विशेष म्हणजे मी हे माझे पेशंट बघत केलं. मी डिलिव्हरीज केल्या, पेशंट बघितले. फक्त इथे जॉईन करणं आणि मला जो रिझल्ट आलेला आहे तो लोकांना सांगणं, स्वतः प्रामाणिकपणे सकसंतुलित आहार घेणं, एवढंच मी काम केलं. त्यानंतर मी सायकलवर जायचो, हे सुद्धा मी समाज जागृतीचं काम करतो. पण मॅडमने मला त्यांच्या पगारातनं 2 महिन्याच्या मला बुलेट घेऊन दिली. लक्षात घ्या, माझ्या एक्स्ट्रा इन्कम हा एक्स्ट्रा इन्कम होता ना. हॉस्पिटलमधून येणारा जो पैसा आहे तुम्ही या इन्कम मध्ये मिक्स कधीच करत नाही. तो त्याचा सेपरेट ठेवला जातो. तिथे येणारी औषधं, गोळ्या, लोकांचं जे काही आमचा पगार असतो किंवा फिनाईल, आमची कचऱ्याची पिशवी 9 रुपयाची असते कचरा फेकण्याची, म्हणजे हे सगळं तिकडे सेपरेट ठेवते. आणि हा जो एक्स्ट्रा इन्कम आहे तो इन्कम एक्स्ट्रा कुणाला नको आहे है ना. तर त्यातनं ह्या गोष्टी आम्ही हा प्रोग्राम झाला की अनिल सर आता मॅडमला म्हणतील मला पण घेऊन द्या. येस, आपण बघितलं की बाबा प्रॉब्लेम्स आपण बघितले, पण त्याचं सोल्युशन पण आपल्याला बघायचं. त्यामुळे ही वेलनेस इंडस्ट्री किती महत्त्वाची आहे हे ह्यामध्ये सगळे सोल्युशन जे आहेत ग्लोबल प्रॉब्लेम त्याच्यावर हे आपण मात करू शकतो अशा पद्धतीने आहे. आपण जेव्हा डिसिजन घेतो ना तेव्हा राईट टाइम, राईट डिसिजन, राईट पीपल बरोबर जर तुम्ही घेतली आणि कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सीने जर ह्याच्यामध्ये काम करत गेला तर यस, हसत खेळत खूप मोठे कामं होण्यासारखे. विशेष म्हणजे याच्यामध्ये वयाची अट नाही. वयाची अट एवढीच की 18 वर्षांच्या वरचं पाहिजे. दुसरी गोष्ट शिक्षणाची अट नाही. तुम्ही म्हणजे किती शिकलेले आहात हे मॅटर करत नाही. इथे अगदी 4थी नापास व्यक्तीला सुद्धा 10 लाखांपर्यंतचा ट्रेड येतो आणि ते पण हसत खेळत कामं करत. म्हणजे एन्जॉयमेंट पण राहते, व्यायाम, हसी मजाक, काही गोष्टींचं नॉलेज राहतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे काही लोकांना शेअर करता त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा इन्कम हा भेटत असतो. तिसरी गोष्ट, तुम्ही कुठल्या जातीचे आहात मॅटर करत नाही. तुम्ही उंचे, बुटके, काळे, गोरे हे पण मॅटर करत नाही. तुम्ही जाड आहे, तुम्ही वजन कमी आहे हे पण मॅटर करत नाही. इथे आल्यानंतर ते प्रश्न काही राहतच नाहीत आणि ते सॉल्व्ह केली जातात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तरुण आहात का म्हातारे आहात हे पण तिथे राहत नाही. तुम्ही माणूस आहे का बाई आहे हे पण, म्हणजे पुरुष आहे का स्त्री आहे हे पण इथे मॅटर करत नाही. तर प्रत्येकाला एकाच प्लॅटफॉर्मवर समान संधी आहे. येस, ही एकच निवड ठिकाण असं आहे जिथे हेल्थ आणि वेल्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. येस, आता एक्स्ट्रा इन्कम मध्ये काय थोडासा वेळ द्यावा लागेल तुम्हाला. कुठल्याही गोष्टीची आपल्याला जर त्याच्यामध्ये सक्सेस हवं असेल तर थोडासा वेळ तर द्यावाच लागतो. जर तुम्ही शाळेमध्ये गेला नाही तर तुम्ही पेपर देऊ शकता का? नाही. अगदी त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आरोग्य सल्लागार म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला काही ट्रेनिंग जे असतात तुमच्या घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलवरनं, तुमच्या लॅपटॉपवरनं तुम्हाला त्या ट्रेनिंग करणं हे आवश्यक असतं. आपल्याला लढायला जर जायचं असेल तर आपण बंदूक घेऊन जातो ना, तर बंदुकीचं प्रशिक्षण आपल्याला आलं पाहिजे. सेम त्याच पद्धतीने असतं. येस, आताच मला मॅडम सांगत होते, मॅडम स्टाफ नर्स आहेत, तर त्या म्हणत होत्या मॅडम आम्ही आधी पैसे भरले, त्यांची नोकरी चालू आहे पण त्या नोकरीमध्ये त्यांना ट्रेनिंग कंपल्सरी आहे. पैसे भरून ट्रेनिंग कंपल्सरी आहे. त्या पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, पगार आणखी पूर्ण चालू नाही. तसं इथे तुम्हाला जर तुम्ही सिस्टीमशी प्लग इन झाला तर तुम्हाला फ्री ऑनलाईन ट्रेनिंग ह्या दिल्या जातात. बरोबर, सिस्टर सुद्धा 16 वर्षापासून होती तिथे काम करतात. त्यांना सुद्धा तशाच प्रकारचा परिवाराला सांभाळतात कमी पगार. येस, दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये कॉर्पोरेट विश्वात असतात तर तुमचं पेमेंट हे तुमच्या
अवलंबून असतं किंवा बॉसच्या हातामध्ये असतं, तसं या बिझनेसमध्ये नाही. आता समजा माझ्या बॉसला वाटलं की मॅडमला खूपच मिळतोय, चेक खूप येतो हर्बल लाईफकडनं, ह्यांचं चेकच मी अडवतो, नाही करू शकत. मी जर काम केलं प्रामाणिकपणे आणि मी व्यवस्थित संतुलित आहार मी स्वतः घेत राहिले आणि लोकांना प्रामाणिकपणे मदत करत राहिले, तर आमचे स्पॉन्सर सुद्धा आमचा चेक अडवू शकत नाही. कारण चेक हा कंपनीकडनं येतो, ती बरोबर नोट करते की तुम्ही किती लोकांना मदत केलेली आहे आणि चेक हा डायरेक्ट आपल्या खात्यावर यामध्ये येतो. मदत म्हणजे काय असतं की जसं आपण म्हणतो की जर आपल्याला फुकट ते पौष्टिक मला वाटलं किंवा मी 4 जणांची मदत केली तर मला ते फुकट माझ्याकडे खायला मला मिळतं, का तर मी मदत केल्यामुळं कंपनी तुम्हाला फक्त मदत करते आणि आपलं आरोग्य आपल्याला टिकवता येतं. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत. येस, तुम्ही विचार करू शकता की आता सध्याच्या तुमच्या नोकरीमध्ये तुमची ओळख काय आहे. येस, व्हॉट इज लाईफ आहे ना, बर्थ पासून डेथ पर्यंत. ह्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की लोकांना मदत करणं म्हणजे काय करणं की त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणणं, त्यांना आरोग्य देणं. आरोग्य देणं म्हणजे काय, तर आरोग्य हे मूळ आहे कशासाठी, धर्म अर्थ काम मोक्षानं, म्हणजे त्यांच्या जोडीमध्ये आपण आरोग्यदान देतो, म्हणजे त्यांच्या जोडीमध्ये आपण धर्म अर्थ काम आणि मोक्ष टाकतो, हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्याच्यामध्ये त्यांना एक इन्कम सोर्सचा सुद्धा विचार देतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाला ह्यामध्ये येताना कोणाला नॉलेज आवडतं माझ्यासारख्याला, कोणाला मनी ओरिएंटेड असतं, कोणाला फ्रीडम पाहिजे असतं, कोणाला फॉरेन ट्रिप्स पाहिजे असतात, कोणाला एन्जॉय पाहिजे असतं, कोणाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिजे असतात. प्रत्येकजण येते. आज मला इथं नॉलेज आहे, आवडतं, मला डिलिव्हर करायला आवडतं, या पद्धतीने जर आम्ही परिपूर्ण ह्यात जर काम केलं तर आमचा चेक 3.5-4 लाखाचा येतो. पण आता आम्ही 1-1.5 लाखात खुश असतो, आम्हाला वाटत नाही की मनी यावं. पण आम्हाला स्वतःचं हेल्थ, परिवाराची हेल्थ, स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट यामध्ये इंटरेस्ट आहे. प्रत्येकाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्यामध्ये आपण विचार करू शकतो. यस, चॉईस हा तुमचा असतो. येस, तुमचं चॉईस आहे की तुम्हाला कसं ट्रॅव्हल करायचं आहे, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय स्वप्न ठेवायची आहे, हा चॉईस तुमचा आहे. आणि तो केवळ तुमचं हार्डवर्क, तुमचं काम, तुमचा प्रामाणिकपणा ह्या सगळ्यावर अवलंबून आहे. आणि हे आपलं सेशन संपत असतानाच वाशिम तिथलं संपलेलं आहे. एक अर्धा तासामध्येच आमचे एक शेखर सर म्हणून येणार, प्रेसिडेंट टीम आहे, तर त्यांचा चेक 30 लाखाचा आहे आणि ते पण 1.5 ते 2 वर्षामध्ये. का तर त्याने तेवढं काम केलं. आज वाशिमवरती इथं येतात, उद्या त्यांना अशाच प्रकारचं अरेंजमेंट आहे ते लातूरला आहे, तिथून पुन्हा नागपूरला आहे, तेवढं फिरतात. म्हणजे किती तुम्ही डिवोशन देतात त्यानुसार सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत या पद्धतीने. येस, तुम्हाला साध्या बाजारमधले कपडे वापरायचे की ब्रँडेड वापरायचे, हे तुमचे ही चॉईस. पण चॉईस तुमचीच असते. तुम्हाला कशा प्रकारच्या टूर करायच्या, तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना काय आनंद द्यायचा, त्यांच्यासाठी काय काम करायचं. आपले जे पेरेंट्स असतात त्यांच्याविषयी पण आपलं काही कर्तव्य आहे, तर त्यांना तुम्हाला काय फॅसिलिटीज द्यायच्या, त्यांना तुम्हाला काय सेवा द्यायची. आमच्या घरामध्ये तर म्हणजे बऱ्याच वेळा आमचे कोचेस पण म्हणतात आणि मी पण त्या गोष्टीवर बिलीव्ह करते की आपण लहान असताना आपले आई वडील आपल्याला एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याचा हट्ट करतात की ही तू खा, छडी मारून सांगतात. त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये जर वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना सुद्धा हा असंतुलित आहार हा अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे जे कॉम्प्लिकेशन पुढे होणार आहेत वयोमानानुसार, ते कॉम्प्लिकेशन तुम्ही नंतर झाल्यानंतर त्यांना ICU मध्ये ठेवून जे काही पैसा खर्च करता तेवढा खर्च करून पण त्यांची कंडिशन चांगली राहत नाही. तर आता आपलं कर्तव्य, आपला टर्न आहे की आपण आपल्या पेरेंट्सला चांगल्या पद्धतीचा असं संतुलित आहार देणं, चांगल्या पद्धतीचं लाईफ देणं, क्वालिटी ऑफ लाईफ. मग त्याच्यामध्ये टाइम पण येतो. जेव्हा आपण जॉब करतो तुम्ही बघितलं असेल ना, आपण मुलांना वेळ देतो ना, आपण कशाला वेळ देतो. यस, असं म्हटलं जातं की मोटिवेशन इज टेम्पररी, डिसिप्लिन असलं पाहिजे जेणेकरून माणूस रोज काम करेल आणि रोज छान पद्धतीने काम करेल. येस सर. येस, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॉंग माइंडसेट आपल्याला पाहिजे. फक्त फोकस आपलं हेल्थ, परिवाराचं हेल्थ आणि आपल्या मित्र परिवारांचं हेल्थ, ह्यात जर विषयी आपण लक्ष जर फोकस ठेवलं तर इतर सगळ्या गोष्टी आपण मिळत जातात. आणि ह्याला सोल्युशन ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही गोष्टी आहेत, आपल्याला हेल्थही आहे, वेल्थही आहे. त्यामुळे आपण ह्यामध्ये विशेष विचार करतो. म्हणून आपल्या या फोरममध्ये ज्यांना इथे यायचं आहे ते कसं येतो की हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस सगळ्यात महत्त्वाचं. कारण आरोग्य तर आपल्याला माहिती आहे की सगळं संतुलित आहारापासून ते मॉर्निंग कॉलला आपल्या सकाळी लिंक आपल्या मोबाईलला येते. सकाळी आपण जे काही सोमवारपासून ते शनिवारपर्यंत ते परिपूर्ण एक सायंटिफिकली डिझाईन वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज त्यामध्ये दिले जातात. आपण कारण जिमला जायचं म्हटलं तरी आपल्याला कित्येक पैसे घालावे लागतात, पुन्हा घरातनं बाहेर जावं लागतं.
राहिलं तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला आहेत त्या आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये मिळतात. त्यामुळे आपल्याला आपण तिकडे जायची जेव्हा गरज नाही. कामाचा विचार करतो, जर आपला फोकस जर असेल ना तर आपल्याला समस्या दिसत नाही. बघा तुम्ही हा. आणि दुसरं चित्र बघा, जर आपल्याला आपल्या लक्षावर फोकस नसेल, आपण त्या पद्धतीने काम नसेल करत तर समस्या मोठी दिसते. पण जर आपण व्यवस्थित फोकस ठेवून जर काम केलं तर ती समस्याही आपण कव्हर करू शकतो. प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. प्रॉब्लेम आला म्हणजे त्याला सोल्युशन हे असतंच. आता मी डॉक्टर आहे, मी पेशंटला औषधी लिहून दिले की आपण काय म्हणतो जा व्यायाम कर. अरे पण कसला व्यायाम कर, काय कर, नेमकं त्यांना समजत नाही. मग जर मी त्यांना सांगितले बाबा अशा अशा प्रकारे आपल्या ग्रुप आहे तिथे मी तुला जॉईन करतो, सकाळी उठ आणि पाहतो. मग सोमवारी योगा असतो, दुसऱ्या दिवशी वेगळा प्रकार असतो, तिसऱ्या दिवशी मुली वर्कआउट असतं, पण कपल वर्कआउट असतं नाव बायकोचं. वेगळ्या प्रकारचे पुन्हा ते वर्कआउट झालं की अर्ध्या तासाचं प्रत्येक माझ्यासाठी काही हे असतात डॉक्टर्स असतात, वेलनेस कोच असतात की जे आपल्याला वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतात. ते 3 महिने जरी आपल्या कानावर पडलं तरी प्रत्येक व्यक्ती विशेषतः स्त्रिया जर त्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये जर डेव्हलप झाल्या तर ते पूर्ण परिवाराला काय खायचं काय नाही सगळं सांगतात आणि डिसीज फ्री हे करतात. म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचा आजारच राहत नाही. ज्यांना शुगर बीपी आहे त्यांची गोळ्या कमी होतात, पुन्हा हळूहळू त्या गोळ्या सुद्धा खातात, म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ ते जगू शकतात. त्याच्यामुळे विशेषतः लेडीज ह्या जर एज्युकेट झाल्या तर त्या जसं म्हणतो ना की मुलगा जरी ते दिवा असला तरी मुलगी पण ती आहे की जे सासरकडे माहेरकडे सगळ्यांना ती व्यवस्थित ठेवू शकते. येस येस. सर तुमचं काय काम करता तुम्ही? तुम्ही काय काम करता? बिझनेस करता. बरं. मग आता बिझनेस जेव्हा करता तर तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता का? तुमच्या मनाला वाटेल तेवढा वेळ तुम्ही काम करू शकता का? नाही. बघा काय म्हणतात, भरपूर म्हणजे काय म्हणतात त्यांना, संपत्ती भरपूर आहे त्यांच्याकडे, पण बिझनेस करतात ते त्याच्यामुळे ते टाइम माइंडेड आहे. एक महिन्यापूर्वी तयारी करा तर जाऊ शकतो. ऐकलं? एखादी 2 दिवस. हा झाला टाइम फ्रीडम नाही. ते आम्हाला तरी काय होतं आधी हॉस्पिटलमुळे टाइम फ्रीडम नव्हता, फॅमिली फ्रीडम नव्हता. बरोबर? येस राईट. तो जर मिळवायचा असेल तर जर त्यांना एक्स्ट्रा इन्कम मिळाला तर त्यांना नको वाटते का फिरायला जायला, त्यांना नको वाटते का घरच्यांना वेळ द्यायला. ह्या सगळ्या गोष्टी ना त्याच्यामध्ये येतात. येस. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या गोष्टी एन्जॉय करण्यासाठी आपली हेल्थ ही चांगली असावी लागते. ह्याच्यामध्ये काय आपल्याला कोणाच्या घरी जाऊन डोर टू डोर असं काही सेलिंग करायचं नाहीये. फक्त आपण छान व्हायचंय. इथे ना सुंदर असण्याचे, सुंदर दिसण्याचे आणि लोकांना फक्त आपली स्टोरी सांगण्याचे पण पैसे मिळतात. येस. हे कुठल्याही प्रकारचं चेन मार्केटिंग नाहीये. आपण जेव्हा गुगलवर टाकतो ना की वर्ल्ड्स नंबर 1 न्यूट्रिशनल कंपनी, तेव्हा आपल्याच कंपनीचं नाव येतं. ही काय आयडिया गैरी कंपनी नाही किंवा ही काय आयडिया गैरांनी बनवलेलं सकस संतुलित आहार नाही. हा सकस संतुलित आहार बनवण्यासाठी 333 डॉक्टर्स हे काम करतात. त्याच्यामध्ये PhDs आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट आहे, सायंटिस्ट आहे. त्यांनी बनवलेला हा आहार आहे. ओके. येस. आता कुठली कंपनी बनते ना तर ती पैसे कमवण्याच्या उद्देशाने बनते. पण ही कंपनी कशी बनली? सॅल्यूट टू काकू सर की ज्यांनी ही कंपनी इन्व्हेंट केलेली आहे. त्यांनी काय इन्व्हेंट केली माहिती तुम्हाला? त्यांची आई एक ॲक्ट्रेस होती आणि तिचं वजन जास्त होतं. तिनं ते वजन मेंटेन ठेवण्यासाठी, तिचं करिअर करण्यासाठी तिने काही प्रकारच्या गोळ्या खाल्ल्या आणि तिची डेथ झाली. त्याची जेव्हा डेथ झाली तेव्हा जे मार्क्यू सर होते ते वयाने कमी होते. मग त्यांनी काय ठरवलं की अशा पद्धतीचा आहार आपण डेव्हलप करायचा जेणेकरून कोणाचीही आई उद्या अशा पद्धतीने बळी जायला नको. म्हणजे ह्याच्या पाठीमागचं जे इन्व्हेन्शनचं जे कारण आहे ते सुद्धा पवित्र आहे. आपण एकटेच नाही इंडियावाले, 96 कंट्रीजमध्ये 45 इयर्सपासनं ही न्यूट्रिशनल कंपनी आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही ह्याचं सदस्यत्व स्वीकारता तेव्हा तुम्हाला एक FSSAIचं लायसन काढावं लागतं. फूड सेफ्टीचं जे लायसन असतं ते काढावं लागतं, म्हणजे ऑथेंटाईज आहे. मला एक सांगा, आता ऑथेंटाईज नसतं तर आपल्याला FSSAIचं लायसन काढावं लागलं असतं का? नाही. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपल्याला FSSAIचं लायसन दिलं जातं याचा अर्थ ही ऑथेंटाईज कंपन्या. येस. ते लायसन्स सुद्धा ऑनलाईनच आपल्याला आन्सर काढून यात आणि वरचेवर हे ग्रोथ सेल वाढतच जाणार आहे का? तर लोकांची जाड असण्याची, तुम्ही बघितलं असेल की आपल्या क्लास म्हणजे आमच्या क्लासमध्ये एखाद दुसरी व्यक्ती, एखाद दुसरी मुलगी जाड असायची. आता तुम्ही तुमच्या मुलांच्या क्लासमध्ये जाऊन बघा, तुम्ही बघाल की खूप जंक फूडमुळे, बाकीची इनॅक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे वजन जास्त असण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. येस. ह्या सगळ्या इमोशनल, फिजिकल आणि फायनान्शियल वेलबिंग सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बघा जॉब जर असेल तर सर काय करतात? तुम्ही काय करता सर?
व्यवसाय का तुमचा पण बिझनेसच आहे? ठीक आहे. मग तुम्ही जॉब कोणी सगळ्यात करता? महत्वाचं म्हणजे आणि सर जॉब हां. करतात. त्यांना सकाळी 9 वाजता इथनं पळावं लागतं, ते तिथेच कंपल्सरी जावं लागतं, संध्याकाळी 6 वाजता सुटल्यावर घरी यावं लागतं. त्यांना फ्रीडम नसतो. पण हे करत असताना आपल्याला काय असं नाही कुठं जायचं, रात्री 10 वाजता वाटलं मैत्रिणीची आठवण आली, मित्राचे अरे असं आहे बाबा व्यायाम चांगले असतात, फिर ही तुझी हेल्थ ते चांगलं, तुला शुगर मला कळलं सुरू झाली तर तू असं जॉईन कर, तुझं नक्कीच 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं. असं आहे, तुम्हाला काही बंधन नाही आहे, कराच म्हणून कोण सांगत नाही. तुम्हाला वाटलं नाही मला आता 2 दिवस तुम्हाला झोपायचं, काही करायचं नाही. कधी वाटलं चला मी आज लातूरला चाललोय, तर लातूरला जाताना रस्त्यामध्ये 2 मित्र आहेत माझे, त्यांना भेटून मी यांना सांगू शकतो, आपण जिथे दाखवू शकतो हेल्थ आणि वेल्थ आणि हॅपीनेसची. अशा पद्धतीने विचार करू शकतो. जॉब सारखं तुम्हाला कुठं अडकून राहायचं नाही, पारतंत्र्यात नाही किंवा तुमच्यावर कोण काही नाही. येस, जॉबमध्ये बॉस असतो. जसं मी म्हटलं सॅलरीचं त्याच्यावर लिमिटेशन येतं, त्याने किती तुम्हाला अंडर एस्टिमेट करायचं आहे त्याच्यावर येतं. तसं इथे कोणी जॉबमध्ये जसा बॉस असतो तसा बॉस नाही. दुसरी गोष्ट, बिझनेसमॅन जे आहेत त्यांना टाईम फ्रीडम नसतो, तर ते टाईम फ्रीडम पण इथे मिळालं जातं. आपण साईड बिझनेस म्हणून डेफिनेटली त्याला आपण करू शकतो. येस, आपण पाहतो की जगामध्ये सध्या ओबेसिटीचं प्रमाण एवढं वाढलंय आणि ज्यावेळेस वजन वाढतं ठराविक लेवलपेक्षा, त्याच वेळेस आपल्याला शुगर, बीपी, डायबिटीस हे आपोआप त्याला एक वजन जे आहे ओबेसिटी एक प्रकारचं मुख्यमंत्री आहे आणि बाकीचे जे मंत्रिमंडळ आहे ते आपोआप त्याच्या पाठीमागे यायला लागतात. त्यामुळे ओबेसिटीवर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. हार्ट अटॅक्स वगैरे बाकीचे आपण पाहतो खूप वाढलेले आहेत. त्यानंतर त्यामुळेच आपल्याला मृत्यूसारखे प्रकार घडतात. ह्यांना ही आपली सिडेंटरी लाईफस्टाईल. ही सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये काय स्ट्रेस, ताणतणाव प्रत्येक याच्यामध्ये आपण पाहतो की लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला ताण आहे. आज हिला उद्याचं होमवर्क करायचं ताण आहे, मुलं शाळेमध्ये जायचं म्हटलं तरी त्यांना ताणतणाव आहे, परीक्षेचं ताण आहे, वाढते कॉम्पिटिशन आहे. या सगळ्याच गोष्टींचा विचार वाढते. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर प्रत्येकाला जेवणामध्ये आपण पाहतो की काय जायला पाहिजे, चांगले सगळं संतुलित पोषक आहार, प्रोटीन्स, बाकी ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे सगळं जायला पाहिजे. पण जाता आजकाल काय शुगर, साल्ट, अल्कोहोल, टोबॅको, फॅट्स, पोल्युशन. जरी काही नसेल तर आपण बाहेर फिरायचं म्हणलं तरी पोल्युटेड एअर जाते नाकामध्ये, बाकी सगळ्या गोष्टी. आणि जेवणामध्ये प्रत्येक केमिकल पुढंच आपल्या शरीरामध्ये जातो. त्याच्यामुळेच अशा प्रकारचे डिसीज नाही म्हणलं तरी आपल्याला व्हायला लागलेले. आता जेव्हा तुम्ही बाहेर जाता बिझनेससाठी तेव्हा तुम्ही घरचा डबा कॅरी करता का? नाही, बाहेरचं खाता. येस, त्याच्यामुळेच तर म्हणजे वारंवार तळलेल्या तेलातले पदार्थ जर खाल्ले तर ट्रान्स फॅट हे वाढू शकतं. त्याच्यामुळेच आम्ही आमचं सगळं संतुलित आहार श्रेष्ठ म्हणतो. कुठे पण नेता येतो, म्हणजे जरी तुम्ही कुठे बाहेर गेला तरी, आणि तो म्हणजे जे आपल्या शरीराला प्रथिनं लागतात, जे जीवनसत्व लागतात, जे खनिज लागतात, त्यांनी युक्त असा आहार आहे. आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे. पेशी एकत्र येऊन आपला अवयव बनतो, अवयव एकत्र येऊन आपली एखादी सिस्टीम बनते बॉडीतली आणि मग आपलं शरीर बनतं. जर आपल्याला पाणी जर आपण घालायचं म्हणजे एखादं झाड जर फुलवायचं असेल तर आपण काय करतो, मुळ्यांना पाणी घालतो. सेम तशाच पद्धतीने हा सकस संतुलित आहार जर आपण आपल्या पेशींना दिला तर डेफिनेटली तुम्हाला ह्याचं सोल्युशन हे मिळू तर शकतं. आता सोल्युशन आपल्या हेल्थसाठी काय आहे ते थोडंसं लक्षात घ्या 2 मिनिटांमध्ये. येस, जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये फायबर आहे, विटॅमिन, मिनरल्स या सगळ्या गोष्टी आणि कमी कॅलरीचा आहार आहे. आता ह्याच्यावर सांगायचं म्हटलं एक प्रॅक्टिकल की समजा तुम्ही कुठं गाडी घेऊन बाहेर चालले किंवा दुपारी जरी समजा घरी जेवायला यायचं नसेल तर ह्याचं एक पाऊच तयार करायचं आपल्याला आणि ते पाऊच विशेषतः आपल्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं. काय लागतं तर एक फक्त बिस्लरीची अर्धी बाटली त्याच्यामध्ये ते टाकून आणून जरी आपण पिलं तर त्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला मिळतात. की म्हणजे जे काही आहे की एका दूध कॅल्शियममध्ये किती आहे, ग्लास दूधमध्ये पोटॅशियम बनानामध्ये, हे सगळं म्हणजे मिल इन द ग्लास की ज्याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत आणि शरीराला जे काही लागतं की प्रोटीन्स लागतात, कार्बोहायड्रेट लागतात, फॅटी ॲसिड्स लागतात, त्याच्यानंतर जे काही विटॅमिन, मिनरल्स लागतात तर सगळं त्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे कमी कॅलरी गेल्यामुळे काय होतं की शरीराचं फक्त पोषण होतं आणि जे काही चरबी आपल्याकडे साठवून ठेवले, पैसे ज्या जणांना बँकेमध्ये टाकतो तशा प्रकारे फॅट आपल्या शरीरामध्ये जे काही डिपॉझिट झालं आहे ते बाहेर बर्न करायचा प्रयत्न आपलं शरीर करतं त्याच्या पद्धतीने. येस, बऱ्याच कमी होत जातं. लोक असं म्हणतात संतुलित आहार हा म्हणजे महाग आहे. पण तुम्हाला एक उदाहरण सांगते. माझा भाऊ कंपनीमध्ये मॅनेजर आहे. त्याची फॅमिली जेव्हा तिथे नव्हती तर त्याने मला असं सांगितलं की त्याचं हॉटेलिंगचं बिल हे जास्त व्हायचं त्याच्या ह्या सकस संतुलित आहारापेक्षा. आणि त्याच्याबरोबर त्याला जे काही वाढलेलं कोलेस्ट्रॉल, शुगर हे जे काही गिफ्ट मिळालेले होते ते जर त्याला कंट्रोल करायचं, आता तो आज सकस संतुलित आहारच घेतो. जेव्हा कुठे बाहेर जातो त्याच्या गाडीमध्ये तो बॉक्स कॅरी करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं मला यात सांगायचं आहे की जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकताना विचार करतो की नाही हे पेट्रोल पंप चांगला आहे, तो चांगला आहे, एवढा विचार करतो आपण गाडीसाठी. अरे गाडी टाकून नंतर नवीन गाडी तुम्ही खरेदी करू शकता
आणि लक्षात घ्या की प्रत्येक गाडीची सर्व्हिसिंग करतो वेळच्या वेळी महिन्याला, आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. हे शरीर तर त्या गाडीपेक्षा अनमोल आहे. ती गाडी खराब झाली तर नवीन घेऊ शकतो, पण आपला जर कुठला एखादा अवयव खराब झाला तर पुन्हा आपण घेऊ शकतो का नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये काय घालतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे असं मला म्हणायचं आहे. कारण आपण विचार करा, जर एखाद्या ठिकाणी बाहेर जेवायला जायचं म्हणलं रात्री किंवा असेल किंवा दुपारपेक्षा रात्री जर गेलो तर अजून बिल जास्त वाढतं. त्यामानाने हे पाऊच काहीच महाग नाही आहे आणि ते शरीरामध्ये एक चांगल्या प्रकारचं शरीराला ताकद देणार आणि चांगल्या प्रकारे पोषण देणार आहे. हे तात्पर्य. मला एक सांगा, जेव्हा आपण बाहेर जातो खायला 200 रुपयामध्ये तुम्हाला एक 17 मायक्रोन्यूट्रियंट असलेला असा किंवा ज्याच्यामध्ये खनिज आहे, जीवनसत्व आहे, असा 200 रुपयामध्ये एक टाइमचा आहार मिळेल का? हा तुम्ही विचार करावा. बघा आता हे एक्सपर्ट्स आहेत ना, जे एक्सपर्ट्स मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की सायंटिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट या फॅमिलीशी जुडलेले, या कंपनीशी जुडलेले आहेत. हे डॉक्टर डेव्हिड हिबोरेट MBBS जेव्हा केलं जातं USA मध्ये असेल सगळीकडे असेल तर त्यांची बुक्स वाचली जातात, ते सुद्धा या कंपनीशी जुडलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर लुईस इग्नारो आणि हे नोबेल प्राइज विनर आहेत. त्यांचं एक इन्व्हेंट केलेलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रिपरेशन आहे, जे प्रिपरेशन आपण म्हणतो ना रात्री माणूस झोपला आणि झोपेतच गेला, त्याला पाणी प्यायला पण वेळ नाही मिळाला. तर जसं जसं 35च्या पुढे आपल्या शरीरातलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण हे कमी होत जातं आणि त्याच्यामुळेच बघा तुम्ही की पहाटेचे हार्ट अटॅकचे प्रमाण हे जास्त असतं. ज्या वेळेस नायट्रिक ऑक्साईडचे लेवल कमी होते आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहे ते फिरण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि अटॅक्स येतात. तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी जी इन्व्हेंट केलेली आहे ती नायट्रिक ऑक्साईड आपल्या ह्या कंपनीमध्ये त्याचं प्रिपरेशन आहे. हे आहे क्रिस्टियानो रोनाल्डो, ह्याला कोण ओळखत नाही. तर हे जे आहेत हे ब्रँड अँबॅसिडर काय हे स्वतः वापरतात. 15 वर्षांपासून ते हा संतुलित आहार वापरतात. तुम्हाला काय वाटतं ते ग्राउंडवर उतरतात तर ते वडापाव भाजीपुरी असं खाऊन उतरत असतील, चपाती भाजी खाऊन उतरत असतील? नाही, त्यांना त्यांच्या मसलची स्ट्रेंथ टिकवून ठेवण्यासाठी जे काही संतुलित आहार जातो आणि त्यामुळे ते आज 15 वर्षांपासून ते ह्या गोष्टी वापरतात. एका प्रोग्राममध्ये त्यांनी कोकोकोलाची बाटली उचलून काढला ठेवली फक्त कारण ते तशा प्रकारची शुगर घेऊन शरीर खराब करणारं घेत नाही आणि त्याच्यामुळेच त्या कंपनीच्या शेअरमध्ये घटाव आला होता. न्यूज कॉन्फरन्स ते अशाच गोष्टी प्रमोट करतात जे स्वतः घेतात. येस, ठीक आहे. या तेवढंच मला सांगायचं आहे की जे काही आपले विराट कोहली आहेत किंवा बाकीचे जे काही आपले ॲथलेटिक्स आहेत तर शरीर चांगलं तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ते अशा प्रकारचं न्यूट्रिशनला ते सपोर्ट करतात. म्हणजे का तर आपण देखील खेळाडूच आहे, जीवन म्हणजे एक प्रकारचं खेळच आहे. आपले कामसुद्धा आपण एनर्जेटिक केलं पाहिजे. आपल्याला देखील जे काम आपण दिवसभरात करणार आहे ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत संपलं पाहिजे, म्हणजे उरलेल्या वेळामध्ये अजून एक्स्ट्रा आपण काम करू शकतो. तर ती एनर्जी राहण्यासाठी आपल्याला हे न्यूट्रिशन महत्त्वाचं आहे. म्हणून मी सकाळी उठल्यानंतर मला चॉईसच नाही, मला मग समजा वाटले पोहे खावं, उपीट खावं, चिरा खावं, तर माझ्या समोर ग्लासच मॅडम ते घेतो पर्यायच नाही. त्याच्यामुळे माझं आपोआपच पोट कमी गेलं, नाही तर खूप माझं पोट होतं असे पोट कमी झालं आणि मसल स्ट्रेंथ वाढली सरांची, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. डेफिनेटली. आता तुम्ही बसलेले आहात तर तुम्ही आता सुद्धा पाठीचे स्नायू वापरता. आता मी हे धरलंय, मी सुद्धा हाताचे स्नायू वापरते. मी हे उचललंय, हे सुद्धा हाताचे स्नायू. म्हणजे जर लेडीजला असं वाटत असेल आपल्याला काही पहिलवानकी करायला जायचंय, काय गरज आहे आपल्याला? नाही, आपल्याला गरज आहे कारण आपण आपल्या घरातली जेव्हा कामं करतो तेव्हा आपण आपले स्नायू वापरत असतो. आणि लेडीजने तर आता घेतलं पाहिजे का तर आपल्या घराचा पाया असते ती लेडीजच असते. तुम्ही बघा ना, एखाद्या घरामध्ये एखादी लेडीज जर असेल, ती जर आजारी असेल तर पूर्ण घर कोसळतं. किंवा एखादा पुरुष आहे, तो एकटाच करता पुरुष आहे त्या घरातला आणि त्याला जर अकाली काही झालं तर त्याचा पूर्ण लोड हा त्या परिवाराला पडत असतो. कारण त्या परिवारातल्या लोकांना दुसरं एक्स्ट्रा इन्कमचं कुठलं साधन नसतं, त्यांना ती ट्रेनिंग नसते, त्यांना ती सवय नसते आणि त्याच्यामुळे फार मोठा डोंगर हा कोसळू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा माता सकाळी उठल्यानंतर ती स्वतःकडे बघत नाही की माझ्या मुलाला शाळेमध्ये जायचं, त्याचं काय करायचं, माझ्या पतीला कामावर जायचं, माझ्या सासूला चहा लागतो, सासऱ्याला हे लागतं, तिकडे लक्ष देते. मग शरीराकडे नकळत दुर्लक्ष होतं आणि परिवाराचं देखील त्या लेडीजकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे तिचं वजन वाढतं, परत सांधे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, अंगावर जायला लागतं, थायरॉइड वाढतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग पुन्हा तिकडे लक्ष जातं कारण ती मूळ कुटुंबाचा पाया असते. म्हणून आपली संस्कृती म्हणते ना की न मातु परदैवतम, आईसारखं दैवत दुसरं कोण नाही. त्याबरोबर यत्र नारीष्टी पूजन्ती रमयती तत्र देवता, म्हणजे जिथं आपण नारीची पूजा करतो देव सुद्धा तिथं करतात. म्हणून हा फोरम
80% लेडीजच चालवतात. तेच हुशार असतात, ते सगळं घेतात. आताही बघा जास्त बोलतोय कोण, कशा पद्धतीने. तर यामुळे त्यांचंच काम आहे. आणि राष्ट्रपती सुद्धा लेडीजच आहे, म्हणजे देशाचा प्रथम नागरिक सुद्धा लेडीजच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण टाळ्या वाजवून प्रतिनिधित्व व्यक्त करतो. आता आपण बघू, आता एक साधारण उदाहरण देते की आता आमचं हॉस्पिटल आहे, पण आम्ही आमच्या मुलाला डिग्री घेतल्याशिवाय, प्रॅक्टिस केल्याशिवाय आमच्या खुर्चीवर बसवू शकतो का? नाही. आम्हाला जेवढा इन्कम येतो त्याची आम्ही गॅरंटी देऊ शकतो का की भविष्यात त्याला येईलच? नाही. पण ती गोष्ट इथे आहे, तुम्ही जर एका ठराविक लेवलला गेलात आणि तुम्हाला उद्या वाटलं की तुम्हाला हा व्यवसाय जो आहे तो तुमच्या मुलाच्या नावावर करायचा, समजा तेव्हा तुम्हाला 8 लाखाचा चेक असेल तर तिथून पुढे त्या मुलाचा चेक चालू होतो. दुसरी गोष्ट, त्याला तुमच्यासारखीच डिग्री असावी असं काही नाही, त्याचं वय तुमच्या इतकंच असावं असंही काही नाही. तिसरी गोष्ट की 3rd सिबलिंग पर्यंत हा रॉयल्टी इन्कम पण आहे ह्या बिझनेस प्लॅनमध्ये. तर रॉयल्टी कुणाला मिळते इथे कोणाला सांगता येईल का? रॉयल्टी कोणाला मिळते? कोणाला मिळते? बुक ऑथर. बुक ऑथर, राईट. किंवा जे म्युझिशियन्स आहेत, जसे किशोरदा वगैरे आहेत, तर त्यांना मिळते. आपल्याला मिळते का? पण या ह्याच्यामध्ये अशी संधी आहे की आपल्याला रॉयल्टी इन्कम हा मिळतो. आम्हाला ती चालू झालेली आहे, ती आम्ही आमच्या 3rd सिबलिंग पर्यंत आम्ही डेफिनेटली त्याला ट्रान्सफर करू शकतो. तुम्ही जर छान पद्धतीने थोडक्यात येस, जसं मी म्हटलं ना की कॉलेज स्टुडंट पण ही संधी ग्रॅब करून एक पॉकेट मनीसाठी काम करू शकता. जी एजंट लोक आहेत, जी रिटायर झालेली ती सुद्धा काम करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा माणूस आर्थिकदृष्ट्या सबळ नसतो तेव्हा त्याला एक प्रकारची असह्यता प्राप्त होते. ती जर नको असेल तर आपण या संधीमध्ये डेफिनेटली उतरू शकतो. दुसरी गोष्ट, आपला जो व्यवसाय चालू आहे तो बंद करायची तुम्हाला काही गरज नाही. ओके, येस. हे तर आपण सांगितलेलं आहे की प्रत्येकाला ओपन आहे, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आहे. येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा हे आहे की रिटेल प्रॉफिट. म्हणजे समजा मला एखादा पार्लेजी माझं दुकान आहे, किराणा दुकान. किराणा दुकानामध्ये मला जर वाटलं की बाबा मी ज्यावेळेस एखादं पार्लेजी हे विकतो किंवा कुठलंही सामान विकलं तर त्यावर जास्तीत जास्त किती 5 ते 10% मार्जिन असतं, 5% मार्जिन असतं, त्यापेक्षा वर नसतं मार्जिन, बरोबर. पण इथे ज्यावेळेस आपण विकल्या जातं त्यावेळेस जवळजवळ 25 ते 50% सुरुवात होते. आणि त्यानंतर होलसेल प्रॉफिट म्हणजे काय? समजा मी एखादं पार्लेजीचं जर माझ्याकडून कोणी विकत घेतला 100 रुपयाचं, पण त्याला समजा जर एक 10,000चं विकत घ्यायचं आहे तर त्यांनी तो माझ्याकडनं घेत नाही, तो कंपनीकडनं विकत घेणार. जर समजा कंपनीकडे त्याने डायरेक्ट जर विकत घेतला तर माझा प्रॉफिट काहीच राहणार नाही त्यामध्ये. पण इथे जरी तुमचा माणसाने कंपनीकडनं जरी विकत घेतला तरी तुम्हाला त्याचा काही ना काही बेनिफिट तिथं होलसेलमध्ये तुम्हाला मिळतो या बिझनेसमध्ये. त्यानंतर रॉयल्टीज, आता मॅडमने सांगितलं जसं सिंगर, ऑथर किंवा ह्या याच्यामध्ये रॉयल्टीज, ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला रॉयल्टी आपोआप मिळली जाते. अशा प्रकारचं यामध्ये आपल्याला हे करता येतं. जेव्हा हेल्थ बरोबर वेल्थ सुद्धा मिळते, म्हणजे चांगलं दिसण्या आपण दिसायला लागलो तर आपल्याला आपोआप पैसे येतात. म्हणजे विचार करा अशा प्रकारे. येस, आपण सगळ्यांना मदत करूनही करू शकतो किंवा आपण आरोग्याचे सल्लागार होण्यासाठी लोकांना मदत करून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये सक्सेस हे मिळवू शकतो. आणि आपलं जॉब हे ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. फक्त आपण आपली फॅमिली आणि आपण स्वतःला जर व्यवस्थित आपण तयार झालो तर आपोआप विचारतात लोक की तुम्ही काय असं केलं की त्याच्यामध्ये तुमचं एवढं छान ट्रान्सफॉर्मेशन झालं, तुमचं व्यक्तिमत्व विकास कसं घडलं. जसं सुरवंटाचं फुलपाखरूमध्ये रूपांतर होतं तशा प्रकारचं तुमचा व्यक्तिमत्व विकास हा आपोआप घडतो. तो आपल्याला कळत नाही पण आपल्या मित्रपरिवारांना कळतो. नक्कीच तो आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, ते स्वतःहून येतात. तेव्हा तुम्ही त्यांना ही अपॉर्च्युनिटी दाखवा आणि त्यांच्याही पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणा. येस, याच्यामध्ये काय माहितीये का, आता आम्ही एवढी प्रॅक्टिस करतो ना, अशा पद्धतीचा फोटो हा कोणी आमचा लावणार नसतो. म्हणजे असं म्हटलं जातं की बाबा लहान मुलं सुद्धा एखाद्या गिफ्टसाठी रडतात. अशा पद्धतीने मोठ्या माणसांना पण मनामध्ये वाटत असतं की आपलं रेकग्नायझेशन हे झालं पाहिजे. आता सरांना विचारा, सर तुम्ही किती वर्ष झालं जॉब करताय 17 वर्ष सरकारी दवाखान्यामध्ये? तुमचं कशा पद्धतीने मी 17 वर्ष जॉब सरकारी दवाखान्यामध्ये करतो आणि हिच्या हाताखाली 21 वर्ष झालं करतो. आणि तुमचा सत्कार किती वेळा झालाय? सत्कार होतो ना, शिवानी सत्कार होतो, उशीर झाला आज म्हणून होतो. मी म्हणत असतो माझ्या हॉस्पिटल पेशंट असल्यामुळे उशीर झाला, ते काही सांगायचं नाही, सोडा जॉब असं म्हणतात. हा, येस. मग तिथे काय फार तर फुल दिलं जातं. अशा पद्धतीचा तुमचा फोटो हा जेव्हा असे फॅमिली डेज होतात, तुम्ही जर एक ठराविक लेवल केलात तर तुम्हाला अशा पद्धतीचा फोटो हा तुमचा लागू शकतो. दुसरी गोष्ट
की बाबा तुम्हाला काही कंपनीकडनं काही जर तुम्ही अचिव्हमेंट केलं तर त्याचे गिफ्ट पण तुम्हाला येतात. अशा पद्धतीची ट्रेनिंग जे आहे ते पण तुम्ही प्री क्वालिफाय करू शकता. आता हा जो आता आहे लक्षात घ्या हां. ही फार मदत करते सगळ्यांना, म्हणून कंपनीने यांना जी अपॉर्च्युनिटी दिली होती ती त्यांना थायलंड ट्रिप होती त्यावेळेस, पण मी 7 दिवस वेळ काढू शकत नव्हतो म्हणून थायलंड ट्रिपला आम्ही गेलो नाही. म्हणजे असं आपल्या हातात आहे, जायचं नाही. येस, आणि तुम्ही बघू शकता लोकं आता कळतात पाहिजे. अशा पद्धतीने बसवून अशा पद्धतीने फेटे बांधून आपण लग्नामध्ये गेल्यानंतर काय होतं सगळ्यांना फेटा बांधला जातो, पण आपल्याला अशा पद्धतीने पुढे बसवून फुलं आणि वाट्यांमध्ये सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात, सगळे येऊन हे करतात आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपली साईन जी आहे ती ऑटोग्राफ मध्ये चेंज. अशी संधी कुठे आहे? आता आम्ही इतके पेशंट तपासले, तुम्हाला सांगते मी 1500 मुलांना म्हणजे माझ्या हातून डिलिव्हरी झालेली आहे. अगदी 15-15 वर्षांची मुलं घेऊन येतात आई आणि सांगतात मॅडम तुमच्याकडे झालेलं आहे का. मग आपल्याला टरे आपल्याकडे झालेला मुलगा एवढा मोठा झाला. पण अशा पद्धतीची साईन, अशा पद्धतीची माझी साईन ही ऑटोग्राफ मध्ये या फॅमिलीमध्ये आल्यानंतरच कन्वर्ट झालेली आहे. लोकांनी अशा पद्धतीने पैसे भरून येऊन ट्रेनिंग अटेंड केलेली आहे. आता आम्ही किती जरी नॉलेजेबल असेल तरी आमच्या फील्डमध्ये आम्हाला असं मिळालं असतं का? तिथे 700 रुपये फी होती, आज फक्त 100 रुपये फी. आणि सर येस येस. आणि ह्याच्याबरोबर आपली जी फॅमिली आहे म्हणजे मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे. आता समजा आमच्याकडे पैसे असले पण आमची मुलं जर नीट नसली, त्यांचा काही सर्वांगीण विकास नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. आपल्याला सगळ्यात जास्त आधी काय विचारतो तुमचा मुलगा काय करतो. तर आता जे आहे असं संतुलित आहारामुळे मी तुम्हाला जे सांगितलं ना की मेमरी, कॉन्सन्ट्रेशन, स्ट्रेंथ जी आहे ती मुलांची वाढते. अशा पद्धतीने डेली चांगल्या हॅबिट्स लागतात, जसं व्यायामाची हॅबिट आहे. आणि हा मोठा जसं मी तुम्हाला सांगितलं की तो आता जे लागलेला आहे, जवळजवळ तो 4.5 ते 5 वर्षांपासून न्यूट्रिशन घेतो आणि त्यांनी 10 किलो वजन हे सकस संतुलित आहार घेऊन वाढवलेलं आहे. इथे फक्त वजनच कमी करत नाही तर वजन वाढवण्यासाठी त्यांचं न्यूट्रिशनल स्टेटस जे आहे ते सुद्धा आपण वाढवण्यासाठी अभिमान वाटतो की झाल्यानंतर एक व्यक्तिमत्व विकास घडतो, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सुद्धा आपली तेवढीच वाढते. त्याच्यामुळे पहिल्याच प्रयत्नामध्ये नीटमध्ये एवढे छान मार्क पाडले की ग्रँड जे मेडिकल कॉलेजला पहिल्याच प्रयत्नात पहिल्याच राऊंडला तो तिथं लागला. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर मला पेमेंट घालायचं म्हटलं तर मला 1.5 कोटी रुपये त्याची गेलेले असते. म्हणजे हे सुद्धा मला जे इन्कम आहे, लोकांची सेवा केल्यामुळं जो आशीर्वाद मला मिळाला, लोकांना जे आनंद वाटला, त्यांच्याकडे जी मला सदिच्छा मिळाल्या, त्यातून हे सगळं घडलेलं आहे. दुसरी गोष्ट, हॉस्टेलवर जी मुलं राहतात म्हणजे इथे आता कसं मम्मी पप्पा दोन्ही बसलेले आहेत, तर तुम्ही बघितलं असेल की हॉस्टेलची जी मेस असते त्याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित प्रकारचा सकस संतुलित आहार जात नाही है ना. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा तुरीच्या डाळीचं वरण अशा प्रकारच्या भाज्या राहतात. तर तशा जर मुलांना व्यवस्थित आपण हा जर सकस संतुलित आहार दिला, इझी टू प्रिपेअर, जी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करतात जसं नीट आहे, जेई आहे, अशा मुलांना वेळ नसतो, बनवून खाण्यासाठी वेळ नसतो, मेसमधनं अन्न पूर्ण जात नाही, तर अशा मुलांना हे खूप चांगलं ऑप्शन आहे. माझा मुलगा आज येता कालच त्याची मी ऑर्डर टाकली, आजही तो सकस संतुलित आहार घेतोय. तो अभ्यासात पण आहे आणि त्यांनी परवाना सायकलिंग केली, त्यांचं एक हे झालं होतं, परत तो सेमिनार पण चांगल्या पद्धतीने घेतो आणि त्यांनी ॲक्टमध्ये पण पे केलं. अशा पद्धतीचा सर्वांगीण विकास, इथे आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढणं, नुसतं पैसा असणं हा काही सर्वांगीण विकास नसतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की खूप कमवणारे व्यक्ती असतात पण त्या बऱ्याच वेळेला स्टेजवर काही गोष्टी बोलू शकत नाही. तर तशा पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला मुन्नाबाई MBBS पिक्चर माहिती आहे, तर तिथं शूटिंग झालेलं आहे. म्हणजे असे ऐतिहासिक ठिकाणी आपला मुलगा शिकतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि भविष्यामध्ये काय विचारतो आपल्याला, तुमची प्रॉपर्टी किती आहे, बँक बॅलन्स किती आहे, कोण विचारत नाही. काय विचारतं भविष्यामध्ये, तुमची प्रकृती कशी आहे आणि उद्या काय करतो. तर ह्या दोन्ही गोष्टी इथं घडतात, हे मला सांग. आणि हा जो वरचा फोटो आहे, आम्ही जेव्हा राजस्थानला गेलो होतो फ्रीमध्ये गेलो होतो आम्ही पैसे घालून पण जाऊ शकतो, पण जेव्हा आमच्या कृष्णे आम्हाला फ्रीमध्ये दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचे कोकणचे जे आहेत ते जसे प्रेसिडेंट असतात, ते आमचे प्रेसिडेंट टीम म्हणजे शेखर मस्के सर आहेत, ते आज आपल्याकडे इथं आलेले आहेत. पण आपलं लेक्चर कुठे थांबू नये म्हणून त्यांनी बाकीचे केलेलं आहे. तरी त्यांचं दर्शन आधी घेतो, कारण हे आमचे महागुरू आहेत, ज्याच्यामुळेच आम्हाला ही सगळी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तिथे येऊ शकलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची एवढी मोठी मुलं असताना त्यांनी आमचं लग्न लावून दिलं होतं तिथं. परत दुसऱ्यांदा आमचं लग्न झालं 15 वर्षात. आणि अक्षरशः असं होतं की मला माझ्या सासरवाडीने काय केलं मी सांगणार नाही, पण इथं मात्र स्वतः सांगायचे की हर्बल लाईफचे तुम्ही ज्यावेळेस जॉईन होता त्यावेळेस ते तुमचं सासर आहे, त्यामुळे तुमचं रेकग्नेशन करतात, तुम्हाला मोठेपणा करतात, म्हणजे तुम्ही जावाई बनता अशा पद्धतीने. येस येस, अशा
मुलगा जो आहे तो पण संतुलित आहार घेतो. एकच गोष्ट मी म्हणेन, इथे मी काय मार्केटिंग करण्यासाठी आले, छोट्या मुलाला पण मी बघितलं इंटरनॅशनल लेवलला म्हणजे कॉलेजमध्ये शाळेमध्ये सगळ्यात टॉपर तो तिला छोटा सुद्धा. तो लिखाण वगैरे करतो, तो पण कबड्डी प्लेअर आहे. तर मी बघितलं की बाकीची जी मुलं आहेत प्रॉब्लेमला फेस करण्याची त्यांची स्ट्रेंथ आणि ही जी मुलं संतुलित आहार घेतात यांची स्ट्रेंथ ही वेगळी असते. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आपलं पोट हा सेकंड ब्रेन, आपलं गट आहे सेकंड ब्रेन. जेव्हा हे चांगलं राहतं आपलं माइंड पण स्ट्रॉंग राहतं आणि त्याच्यासाठीच हे सगळं संतुलित आहाराची गरज आहे. आम्ही एवढंच केलं त्याचं ब्रेन वाढवण्यासाठी ब्रेन हेल्थ म्हणून आमच्याकडे कॅप्सूल मिळते आणि त्याच्याबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे 2 गोष्टी मी त्याला रोज रात्री झोपताना खात जाऊन सांगितलं. त्याच्यामुळे त्यांची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी छान वाढते. आणि तो सुद्धा आता याच कंपनी बरोबर आता काम करतोय. आता त्याने फर्स्ट स्टेप पार केलेली आहे, सुपरवायझर म्हणून जॉईन झालेला आहे. आता दिसलं येस, सर. इथे अशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट आणि गायडन्स मिळतो. आता सर तुम्ही बिझनेस वगैरे करता, मला सांगा सपोर्टला कोण येतं? तुम्हाला तुमच्या फील्डवर तुम्हालाच काम करणार, बरोबर? इथे तसं नाही आहे. आपण जर सिस्टीममध्ये लोक प्लग ऑन केली, आता मला डिलिव्हरीची पेशंट आहे, मी व्यायाम नाही केला तर लोक, मी जी जोडलेली लोक ती व्यायाम करतात, ती सगळं संतुलित आहार घेतात, माझ्यासाठी काही गोष्ट अडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी स्वतः केलंय कसं सक्सेस मिळालं अशी लोक आपल्याला गाईड करतात, सपोर्ट करतात आणि आपल्याला हाताला धरून शिकवतात की तुम्ही कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर आम्हाला कधी कधी वेळ मिळत नाही की काही लोकांचं जर वजन छान वाढवायचं असेल आणि काही जणांचं फास्ट वजन कमी करायचं असेल तर आम्हाला वेळ मिळत नाही. पण लवकर कमी करण्यासाठी सगळ्यात कडक गाईड जर कोण असतील आमचे तर आमच्या अलका मॅडम आहे. त्यांच्या हातात त्याला दिलं की 3 महिन्यामध्ये त्याचं वीक निघतं, म्हणजे ते लेवललाच येत होतं. खरोखर सांगतो अशा पद्धतीने. आणि जेव्हा एक क्वालिफिकेशन केलं तेव्हा तर सरांनी स्वतः त्यांना US मध्ये मिळालेली जी शाल होती ती आम्हाला शाल पांघरायला दिली होती. तो पण एक प्राऊड मोमेंट होता. येस, अशा पद्धतीचे गिफ्ट आम्हाला खूप सारे मिळाले. आम्ही गाडीत असो, ट्रेनमध्ये असो, ट्रेनिंगला जाऊ, घरी असो, आम्ही थिएटरमध्ये असो, आम्ही आमच्याकडे येणारे भूलतज्ञ आणि सर्जन असतात त्यांना सुद्धा हा आहार देतो. कारण त्यांना पण आवश्यकता असते. एक ऑपरेशन झालं की ते दुसऱ्या ऑपरेशनसाठी पळत असतात, जेवण नसतं आणि काही पोटामध्ये. भूलतज्ञ असे आहेत की आले की म्हणतात की अरे तेवढं करू नका, पण ते भूलतज्ञ निवांत बसले असं बघतील बसले. Yes. त्याला म्हणते मला बाकीची आठवण होत नाही, ते म्हणतात "अरे, बाकीचे काय मी नाही सांगू शकत." अशा पद्धतीचे काही ट्रान्सफॉर्मेशन्स आम्ही क्रिएट केले. तुम्ही बघता अलका मॅडम आणि अनिल सर. अनिल सरांनी त्यांची स्टोरी सांगितली तुम्हाला की मॅडम अक्षरशः कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन आले. कॅन्सर हॉस्पिटलला काय झालं असेल अनिल सरांचं? जेव्हा त्यांचे रिपोर्ट्स आले किंवा त्यांना तिथे जावं लागलं, त्यांचा खर्च किती झाला असेल आणि तेवढं करून मॅडम नीट नव्हत्या. स्टिरॉइड खावं लागत होतं मॅडमला. मॅडमच्या गोळ्यांची नेहमी त्यांनी आमच्या सरांना सल्ला विचारायच्या. दुसरी जे आहेत आमच्या बरोबर जुडलेले, तुम्ही बघता हे सेकंड नंबरचं कपल लातूरचे मॅडम आहेत. दोघंही गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत तरी सुद्धा या संधीमध्ये काम करतात कारण त्यांना स्वतःला रिझल्ट मिळाला. हे जे तुम्ही बघताय ना तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचे जे लेडीज आहेत त्या टपरी चालवतात. तुम्ही म्हणाल आता त्या कशा खर्च करत असतील, पण करतात. त्या दर 2 दिवसांनी आमच्याकडे सलाईन लावायला यायच्या. त्यांना जेव्हा ह्याच्याबद्दल सांगितलं, त्यांनी चालू केलं तर चांगल्या पद्धतीने त्या जीवन जगताय. पहिल्या वेळेस त्यांनी जेव्हा त्याचं संतुलित आहाराचे पैसे मला दिले, त्यांनी 5-5, 2-2 रुपयाचे पॉईंट दिले. तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही काय करता, पण त्यांना सुद्धा कळतंय की हा आहार हा आपल्या शरीरासाठी यातले 2 नंबरचे जे आहेत ते डॉक्टर बनशेट्टी सर म्हणून आहेत आपल्या लातूरलाच असतात. ते मुकेश कुमारचे सिंगर आहेत. म्हणजे त्यांचं प्रति मुकेश कुमार, म्हणजे मुकेश कुमारचं ज्यावेळेस जयंती असते त्यावेळेस त्यांच्या गावाला ह्यांना उचलून येतात आणि ह्यांचा सत्कार करतात. एवढे छान, म्हणजे असे लोक आपल्याशी जोडलेले. म्हणजे त्यांनी सुद्धा ही एक्स्ट्रा इन्कमची जी संधी आहे ती सोडली नाही. त्यांनी सुद्धा ही एक्स्ट्रा इन्कमची संधी ही घेतलेली आहे. येस, अशा पद्धतीचे रेकग्नायझेशन तुमचे कोर्स तुमचं करतात. ट्रेनिंग सिस्टीम मध्ये आम्ही असतो. येस, ट्रेनिंग असल्याशिवाय काहीच होत नाही, जसं मी तुम्हाला म्हटलं ना. येस, अशा आणि पद्धतीने असं खेळत सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. हे पहा, आता हे विशेषतः मॅडमचं गेट त्यांचं नंतरचं 3 महिन्याचं किंवा 4 महिन्याचं इन्कम हे करते. आणि माझ्या 4 महिन्याचा जर विचार केला, आता मला 40,000 त्यावेळेस 30,000 होता, तर विचार करा कशा पद्धतीने ते सगळे जाणार नाहीत. आम्ही जर समजा तेवढंच राहिलो असतो तर मुलं आमची संजय गोळावती इन्स्टिट्यूट आम्ही शिकू शकलो नसतो. आणि जर तिथं शिकले नसते तर इथं विनाकारण तेच पैसे आज आम्हाला लोक म्हणायचे अरे तिथे 4 लाख रुपये 3,80,000 रुपये तुम्ही वर्षाला घालता. ती इन्व्हेस्टमेंट होती, आम्हाला इकडनं मिळायची, आम्ही तिथे घातले. आज पोरांना 1.5 कोटी रुपये घालायची मला गरज पडली नाही. त्यांची पर्सेंट डेव्हलपमेंट झाली. आज जो लहान मुलगा आहे 10वीला गेल्यानंतर एकच मुलगा
आणि एकच मुलगी त्याला तिथे इलेक्शनला उभं करतात. आज माझा कुठला विषय नाही, मी कधी जात पण नाही पॅरेंट म्हटलं तरी आज माझ्या लहानपणावरती मी पूर्व केलं होतं इंटरनॅशनल स्कूलमध्ये. हे पण व्यक्तिमत्व विकासच आहे. हेच गोल्डन अवॉर्ड त्याला मिळाला, हे पण व्यक्तिमत्व गुणाचंच आहे. तो पण सकस संतुलित आहार घेतो. तो सकस संतुलित आहार एका आईच्या काळजीने त्याला व्यवस्थित न्यूट्रिशन देण्याचं काम करतो. प्रॉफिट आर बेटर दॅन त्यामध्ये लिहिलेलं आहे की वेज म्हणजे काय, तर मी जे नोकरी म्हणण्यापेक्षा पगारापेक्षा प्रॉफिट कित्येक पटीने मोठा आहे. तुम्ही जसे कष्ट करता तेवढं तुम्हाला मिळतं. किती कष्ट करा. दुसरी गोष्ट असं म्हटलं जातं, आपण ज्या लोकांबरोबर राहतो तसे आपले विचार होतात, तसे आपले आचार होतात आणि तशाच पद्धतीने आपण जीवन हे व्यतीत करतो. आणि मी तुम्हाला म्हटलं नाही का मगाशी की जी व्यक्ती बुद्धिमान असते ती आपलं एक इन्कमचा सोर्स बंद होण्याच्या दुसरा इन्कम सोर्स हा शोधून ठेवत असते. येस, याच्यामध्ये तुम्ही ब्रँड अँबॅसेडर पण होऊ शकता. तुम्हाला इथे संधी पण आहे ब्रँड अँबॅसेडर होण्याची. एस एस सरांची जे आहे ते सध्या नाशिकमध्ये म्हटलं ना मला जजमेंट क्वालिटी पाठवलं नेक्स्ट. तर त्या पद्धतीने तर हा जो जे मानतो आपण की सेहत से सफलता की ओर हा जो विषय आहे तर तो एक लीगल विषय आहे. म्हणजे आपण विधी साक्षरतेनुसार आपण विचार करू शकतो की यामध्ये आरोग्य साक्षरता, मनी साक्षरता आणि विधी साक्षरता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जे काही स्लाइड्स आहेत ते विशेष आपण थोडंसं 2 मिनिटामध्ये पाहावं की ज्यामध्ये जे आपले संविधान आहे कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये संविधानामध्ये सांगितलं की आर्टिकल 21 की जेथे आता इथे 1 मिनिट सर, हे का ऐकायचं लक्ष लावून, तर जे गव्हर्नमेंट सर्व्हिस मधली लोक आहेत, टीचर आहेत, बाकीचे, त्यांना अशी भीती वाटते की आम्ही जर हर्बल लाईफ केलं, आमचे स्टेटस जर मुख्याध्यापकांनी बघितले तर काय, किंवा मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे, मला माझ्याभोवती एक वलय आहे, माझ्या वरिष्ठांनी बघितलं तर काय, कायद्यानुसार आपण हे करू शकतो का, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर आपण फंडामेंटल राईट जे आहेत, प्रत्येकाचे जे काही मौलिक अधिकार आहेत ते आपण यातनं देतो. एक आरोग्य आणि जीवन जगण्याची कला हे आपण त्यांना देतो. आणि संविधानाने जे काही आपल्या शासनाला मार्गदर्शन केलेलं असतं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये की तुम्ही अशा पद्धतीने सोसायटीला वर करा की त्यांचं पोषणमान, जीवनमान आणि त्यांचं राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य या सगळ्या गोष्टी सुधारा. तर त्याच गोष्टी आपण करतो, वेगळ्या काहीच गोष्टी करत नाही. आणि विशेषतः ह्यामध्ये आल्यानंतर लोक जे काही त्यांचे व्यसनाधीनता किंवा बाकी इतर जे गोष्टी त्यांचे सोडवतो ते सुद्धा त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्यात जर पाहिलं तर मी हे डिटेल सांगण्याचा प्रयत्न केला की आर्टिकल 47 द स्टेट शूड वर्क टू रेज द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड न्यूट्रिशन लेवल. हेच आपण करतो. तर ह्या पद्धतीने लाईफस्टाईल आपण चेंजेस करण्याचा प्रयत्न करतो टू प्रमोट हेल्दी लाईफस्टाईल फॉर सिटीजन ऑफ इंडिया. तर ह्याच गोष्टी आपण यातनं करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून सेहतचं सफलता हे जे आहे ते एक संस्कारक्षम, आरोग्यदायी, जीवनदायी एक प्रकारचा समाजाभिमुख सोहळा आहे. आणि हे खरोखर ज्यांनी व्रत हाती घेतलेलं आहे अशा प्रकारचं ते शासनालाच मदत करतं. आणि ह्यातून काय होणार आहे की प्रत्येक कुटुंब, प्रत्येक समाज घडणार आहे आणि त्यातून राष्ट्रोन्नती होणार आहे. म्हणून मी म्हणत असतो की हे जे कोण अशा प्रकारचे इव्हेंट्स अरेंज करतात किंवा त्यांना जे प्रमोट करतात आणि हे प्रमोट करण्यासाठी संपूर्ण फिरतात तर ती एक प्रकारची समाजसेवा, देशसेवा आहे. आणि तशाला मी विनम्र अभिवादन करतो की खरोखर त्यांचा उद्देश काही असो पण त्यातून लोकांना आरोग्य मिळतं आणि त्यांचं आयुष्यमान वाढतं. आणि ह्या पद्धतीने मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि कॉन्ट्रॅक्ट वगैरे बाकीचे हे आपल्याला माहिती आहे की जसं आता 14 फेब्रुवारी झालं ज्यामध्ये आपण एखाद्याला प्रपोज करण्यासाठी फुल देतोय पण ते 18 वर्षाचे पुढचे पाहिजे. जर त्याच्या आत जर आपण काय करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे तशा पद्धतीने सुद्धा इथे 18 वर्षाच्या वर असावेत. बाकीचे असतील तर त्यांच्या घरच्यांच्या 18 वर्षाचे आपण हे काढू शकतो. आणि अशा पद्धतीने साऊंड माइंड वगैरे बाकी इतर गोष्टी लागतात. ह्यावर बोलायचं म्हटलं तरी आपल्याला सेपरेट लेक्चर घ्यायची पाळी असते. पण यामध्ये हे इकॉनॉमी आणि ह्या सगळ्या गोष्टी करत नेशन बिल हे आपण कार्यक्रम करतो. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारचे मी संविधानाचे दाखले इथे दिलेले आहेत की कशा पद्धतीने स्टॅट्युटरी फ्रेमवर्क आपल्याला मिळतो. आणि आपण हे करत असताना शासनाला सुद्धा मदत करतो. म्हणजे एक संविधानिक आपलं एक कर्तव्य आहे. म्हणून तर आपलं शासन ह्याला मदत करतं. आणि FSSAIचं लायसन ह्या आपल्या प्रोडक्टला, आपल्या न्यूट्रिशनला दिलेलं आहे. म्हणजे हे लायसन कधी मिळतं जर आपल्या शरीराला त्यापासून कुठला धोका नसेल आणि परिपूर्णपणे आपल्या शरीराला न्यूट्रिशन मिळत असेल तर. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो, काल सरांचा होता, आता उठून गेले ते, नाही आज सकाळीच होता कॉलवर, की मी प्रोटीन घेऊ शकतो का? बसले मागे, ठीक आहे, प्रथिन घेऊ शकतो का? तर आता इथे सांगेल की तुम्ही ऑलरेडी लहानपणापासून प्रथिन खाता, फक्त तुम्ही काय इनडायरेक्ट आणि डायरेक्ट प्रोटीन असा प्रश्न असतो. ह्याच्यामध्ये जे असतं ते आपलं डायरेक्ट प्रोटीन असतं. त्याच्यामध्ये पिडिक ॲसिड कोरमनचं प्रोटीन आहे.
इम्प्लिमेंट केलेले आहे. ह्याला एक प्री डायजेस्टेड फूड म्हणू शकतो आपण. म्हणजे समजा जरी आजारी व्यक्ती आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची भूक कमी झालेली असते आणि अशा वेळेस जर आपण हे न्यूट्रिशन दिलं तर ते प्री डायजेस्टेड असल्यामुळे शरीराला ते डायरेक्ट पोषण करतं, इम्युनिटी पॉवर वाढतो आणि आजार लवकर नीट होतो. म्हणजे 7 दिवस जर पेशंटला ठेवायचं असेल तर 5 दिवसामध्ये त्याचा आजार कमी होईल. पुढचे 2 दिवसाचे पैसे आपले वाचतात आणि लवकर रिकव्हरी पेशंटची होते. US मध्ये जे काही डिसीज कंट्रोलिंगची जी काही कमिटी असते त्यांनी आपला हा जो प्रोग्राम आहे त्याला उत्तम असा डायबेटिक कंट्रोलिंग प्रोग्राम असा अवॉर्ड पण दिलेला आहे. आता तुम्ही बघताय की प्रत्येक घरामध्ये शुगरचं पेशंट आहे, वयाची अट राहिलेली नाही. ते जर नको असेल आपल्याला आणि नंतरचे कॉम्प्लिकेशन नको असतील तर डेफिनेटली तुम्ही या गोष्टीकडे वळू शकता. म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आणि विशेषतः डॉक्टर प्रमोद कर्वे सर ज्यांनी मला आणलं ते सुद्धा इथं आज आलेले उपस्थित आणि झाले. आता ते क्वेश्चन आन्सर तुमच्या बरोबर करणार आहेत, सर बोलणार आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही जास्त वेळ नाही घेणार म्हणजे आहे. तो व्यक्ती युएसला लॉस एंजेलिसमध्ये सुद्धा जातो आणि आपल्याकडे सुद्धा ग्राउंड लेवलला येतो. म्हणजे विचार करा की ती किती सपोर्टिव्ह आहे. म्हणजे तुम्ही नुसते एक व्यक्ती जर जॉईन केला तुम्ही झोपले तरी तो कधी डेव्हलप झालेला तुम्हाला कळणार. अशा प्रकारे ते सपोर्ट सिस्टम असते आणि कुठली इन्व्हेस्टमेंट न करता. आणि सरांना मी परवाच बोललो होतो की मी परवाच एक इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम काढलं. त्याच्यामध्ये मी 15 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि 10 गाड्या आणून ठेवल्या, डिपॉझिट भरलं. अक्षरशः ते 1.5 वर्ष 2 वर्ष झालं ते गाड्याच गेल्या नाहीत ग्रामीण भाग असल्यामुळे. म्हणजे एवढे पैसे इन्व्हेस्ट करून आणि प्रत्येक गाडी मागे मला 5,000 रुपये मिळणार होते. त्यात काय मी लॉसमध्ये गेलो. पण आज मला विचार करायचा 1 रुपया इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. कुठलं इन्व्हेस्टमेंट आहे? काहीच नाही आहे. घ्यायचं आपल्याला, खायचं आहे, शरीर चांगलं बनवायचं आणि लोकांना अट्रॅक्ट करायचं. जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमच्या आरोग्यासाठी, तुम्ही तुमच्या आरोग्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आणि भविष्यामध्ये जे डॉक्टर राहतील ते इंजेक्शन गोळ्या सलाईन देणारे कधीच नसतील. वेलनेस कोचेस पुढे हे सगळं कमांड करणार आहे. आणि गव्हर्नमेंटचं देखील तेच म्हणणं आहे की लोक आजारीच पडू नये, स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण ह्यासाठी भर द्या. आजारी पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे कोरोनासारख्या पिरियडमध्ये जर आपण ॲडमिट झालो तर लाखोनी पैसे जातात आणि पुन्हा जीव वाचवत नाही सांगता येत नाही. अशी अवस्था नेशन त्याच्यामुळे आपल्याला आरोग्याविषयी करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो की प्रत्येक हेल्थ सिस्टीम आमची कशी असते तर 4 आंधळे असतात, हातीला पकडलेले असतात. मग प्रत्येक जण विचारतो की आपल्या पद्धतीने तो इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करतो की हत्ती कसा असतो. तर तशा पद्धतीने ह्याचा स्पेशालिस्ट डॉक्टर वेगळा, त्याचा स्पेशालिस्ट डॉक्टर वेगळा, मी तेवढंच बघतो बाकीचं त्याकडे जा. एकत्रित सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तर त्याच्यामुळे आपल्याला आपलं जीवन हे आपल्या हातात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी कधी चढायची नाही हे आपले पूर्वज सांगतात ते बरोबर आहे. म्हणून कोरोनासारख्या ठिकाणी देखील आणि एक हा स्लाईड मॅडम म्हणत होतं दाखवणार तर मला दाखवायचं की म्हणून पूर्वज काय म्हणायचे माहिती आहे का? एक विडंबन होतं की वैद्य राजो नमस्तुभ्यम यम राजो सुरोधरा यमस्तु हरती प्राणाने वैद्याने प्राणाने धनानीचे. म्हणजे काय की वैद्य म्हणजे आम्ही डॉक्टर असं एक विडंबन आहे की तो यमाचा मोठा भाऊ आहे. का तर यम फक्त प्राणच घेऊन जातो. पण डॉक्टर कोरोनामध्ये बघतो आपण पैसे गेले 20 लाख गेले 25 लाख गेले आणि पुन्हा प्राण गेले. म्हणजे मोठं कोण पैसे घेतले आणि प्राण गेले. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा व्हेंटिलेटरवर पेशंट असतात ना, खूप महिने राहतात. त्या घरातल्या व्यक्तीकडे जाऊन विचारा की खर्च काय असतो. म्हणजे जे लोक असं म्हणतात ना की सगळं संतुलित आहार खर्च आहे तर त्यांना डेफिनेटली आणि आता मी लॉ करतो ना तर यमाचा लहान भाऊ वकील जोपर्यंत तुमच्या खिशातले पैसे संपत नाही तोपर्यंत तुमचा निकालच लागत नाही. त्याच्यामुळे दवाखान्यात जायचं नाही आणि वकिलाकडे जायचं. म्हणून आपल्याला इथं म्हणतो ना आरोग्यम धनसंपदा आणि शत्रू बुद्धी विनाश आहे. म्हणजे दोन्ही गोष्टीपासून टाळण्याचा जर फोरम म्हणला किंवा प्रोग्राम म्हणला तर आपला. म्हणून म्हणतो ना की आरोग्य ही काळाची गरज आहे. कारण जागतिक संकट आपल्याला माहिती आहे की कोरोना हा चीनमध्ये आला होता. तिथं आला म्हणेपर्यंत महिन्याभरात आपल्या देशात आला आणि आपल्या गावामध्ये 1.5 महिन्यामध्ये आला. म्हणजे कुठलीही जी काही ह्याच्या पुढचं युद्ध होणार आहे ते बॉम्बनी होणार नाही तर अशा प्रकारची बायोलॉजिकल वॉर होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपलं शरीर टिकवणे गरजेचं आहे. अशा प्रकारची एखादी जागतिक महामारी आली किंवा एखादी जर पॅन्डेमिक आलं तर आपलं शरीर जर सक्षम नसेल तर त्याला आपण बळी पडू आणि विनाकारण आपल्या कुटुंबामध्ये अशा प्रकारची पोकळी निर्माण होईल की आपल्याला काही करता येणार नाही. म्हणून यात मी 2 उदाहरणं दिले. पहिलवान फक्त कुस्ती खेळतानाच व्यायाम करत नाही किंवा जे आपले सैनिक आहेत तर ते सराव का करतात तर त्या परिस्थितीसाठी. म्हणून रोज आपण शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. अर्धा 1 तास वेळ काढून स्वतःचा व्यायाम केला पाहिजे. सकट पोषक आहार घेतला पाहिजे. चांगल्या सवयी शरीरात लावून घेतल्या पाहिजे. म्हणजे ऐनवेळी आपले शरीर बिघडणार नाही आणि आर्थिक हानी होणार नाही. दुसरी एक गोष्ट इथे पूर्ण फॅमिली हा बिझनेस करू शकते. हा फॅमिली बिझनेस आहे.
त्याच्यामुळं एक नवीन कायाकल्प एक उज्ज्वल भविष्य निरोगी जीवनाचा मार्ग अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर ह्यामध्ये एक सांगायचं की पॅन्डेमिक आजार नैसर्गिक आर्थिक तर ठीक आहे, पण ह्यामध्ये पोषण वगैरे बाकीचे मिळेल, पण आर्थिक जे मिळणार आहे ह्यात एक वैशिष्ट्य आहे की जर तुम्हाला वाटलं 10-15 वर्षांनी केलं निवांत आता माझ्याने होत नाही, तर तुम्ही हाय तसा आय डी त्यावेळेस जर समजा तुम्हाला महिन्याला 5 लाख मिळत असतील, उदाहरण 5 कोटी मिळवणारी वेळ, तर ते तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावानं जर केलं तर त्याला 5 लाखापासून पुढे सुरू होणार आहे. आज मी 17 वर्ष काम केल्यावर मला 40,000 पगार आहे, मी रिटायर होताना मला 70,000 असेल, पण माझा मुलगा आता डॉक्टर म्हणून येणार आहे, त्याला 70,000 पासून चालू नाही होणार, त्याला शून्यापासूनच चालू होणार. पण तुम्हाला हे त्यांच्या मुलाला आय डी ट्रान्सफर झालं तर तिथून त्याचं भविष्य वाढणार आहे आणि त्या मुलाने पुढे त्याच्या नातवाला, म्हणजे आजीने बिझनेस सुरू केला तर ते नातवापर्यंत पोहोचतो, म्हणजे नातू त्या 10 लाखापासून पुढे चालू, म्हणजे 3 जनरेशन तुम्ही एक व्यक्ती जोडलेला तुमच्या 3 पिढ्यांना तो हे करू शकतो. हे बी त्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आरोग्य देता देता आर्थिक सुबत्ता तुम्ही 3 पिढ्यांचं करून ठेवू शकता. म्हणजे तुमचं किती मोठा फोटो लागेल की ह्या माझ्या आजीने केल्यामुळं किंवा आजोबाने केल्यामुळं आज आम्हाला आरोग्य पण मिळतं माझ्या फॅमिलीला आणि पैसा पण मिळतो. बरोबर. स्वतः मोदी म्हणतात की अगर स्वस्थ इंडिया बनना है तो डॉक्टर के पास नाही, वेलनेस कोच के पास जाओ. म्हणून आपण ते करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून संधी आणि सूर्योदय दोन्ही एक साम्य आहे. उशिरा जाणे होणाऱ्या म्हणजे नशीब राहत नाही, म्हणून योग्य वेळी योग्य संधी पकडा आणि आपलं आरोग्य घडवा, हेच आम्हाला सांगायचं आहे. आणि ह्यामध्ये जर विचार केला तर म्हणून आम्ही पुस्तक लिहून हेच सांगण्याचा त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि आयुष्याची यशाची त्रिसूत्री मी जाताना सांगतो प्रत्येकाला. आता इथं ही दिदी बसलेली आहे, ती 10वीला आहे आणि तिला फर्स्ट प्राईज तुम्हाला सांगितलं की पोहण्यामध्ये मिळालेलं आहे आजच, आणि तिला शाळेतच आम्ही उचलून इकडे आणलेलं आहे. तर ह्यामध्ये की आपल्याला आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर आरोग्य चांगलं ठेवा. प्रत्येक गोष्ट तयार करताना लांबी रुंदी खोली लागते. आयुष्याची लांबी रुंदी खोली हे 3 गोष्टी महत्त्वाच्या. म्हणजे लांबी म्हणजे आरोग्य आणि रुंदी म्हणजे तुमचं स्किल डेव्हलपमेंट किंवा शिक्षण, हे घ्या. पण ह्यातून जे काही तुम्हाला पैसा मिळणार आहे, त्यातून तुम्हाला जे काही सत्ता मिळणार आहे, यातून जे काही तुम्हाला अधिकार प्राप्त होणार आहे, यातून जे काही तुम्हाला ऐश्वर्य मिळणार आहे, त्या ऐश्वर्यातून त्याचा विनियोग हा समाजासाठी कुटुंबासाठी झाला पाहिजे, तरच आपलं जीवन हे सक्सेस होईल. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आपली संस्कृती सांगते तैसेमुखी ब्रह्मनाम हाती ते सात्विक काम पर विनियोग विने विफल होय. तर विनियोग आणि हाच विनियोग आहे की आज संभाजीनगरसारख्या ठिकाणी राहून जर ते दररोज काबाड कष्ट करतो, आज एवढा मोठ्या सगळ्या गोष्टी मिळत असताना ते वाशिवून इथं आले, इथून उद्या तिकडे जाणार, परत नागपूरला जाणार, एवढं सगळं करून म्हणजे समाजाला फक्त त्यांचा अधिकाराचा पैशाचा सत्याचा विनियोग करण्याचाच तो प्रयत्न आहे. म्हणूनच मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो की ह्यामध्ये हा विनियोग आपल्या जर ह्या फॅमिलीमध्ये आला तर आपल्या आयुष्याचा विनियोग सुद्धा होतो, आरोग्य आणि ऐश्वर्य तर मिळणारच आहे. येस. आता मी रिक्वेस्ट करेन डॉक्टर प्रमोद सरांना इकडे यायची, स्टेजवर यायची. येस म्हणजे सर क्वेश्चन आन्सर जर कोणाचे असतील तर घेतील किंवा आणि सरांना काही ॲड करायचं असेल आणि तुमचे काही आणि प्रश्न respected आपले असतील, सर जे आहेत प्रश्न जरी यामध्ये तुमचे काही असतील तर तुम्ही जरूर विचारा. नक्कीच याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. थँक्यू. थँक्यू सो मच. एकदा क्लॅप करा बरं सगळेजण मॅडम. भारी. टाळ्या वाजवायचं म्हणजे थोडंसं रिस्पेक्ट देऊन टाळ्या वाजवायला पाहिजे आपण, कारण एवढं सगळं छान मार्गदर्शन सरांनी केलंय, मी पण केलेलं आहे. स्टोरी आवडली सगळ्या गोष्टी. ओके, हे सगळं महत्वाचं वाटलं का तुम्हाला? नक्की. काय आवाज आला नाही तुमचा? भूक लागली का? नाही ना? हा, आवड हे व्यवस्थित होतं ना, सगळं महत्वाचं होतं ना या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी खरोखरच सगळ्यांसाठी गरजेच्या आहेत. म्हणून तर सर वारंवार सांगत होते की सर संभाजीनगरवरून इथं आलेत आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. पण हे दोघं जण सुद्धा आज संध्याकाळची दुपारची ओपीडी बंद करून आपल्या सगळ्यांसाठी इथं आलेले आहेत. म्हणून एकदा खरंच क्लॅप करायला पाहिजे त्यांच्यासाठी. ओके, कारण पैसा सगळंच नाहीये. तर सरांनी सांगितलं की समाज जागृती पण व्हायला पाहिजे आणि आरोग्य जागृती पण त्याच्याच मार्फत होऊ शकते. तर नक्कीच आम्ही त्या सगळ्या एका अभियानावर आहोत ज्याच्यावर आम्ही वर्क करतोय, मेकिंग द वर्ल्ड हेल्थियर अँड हॅपियर. येस सर, थँक्यू. थँक्यू सो मच प्रमोद सर. मी जास्त वेळ घेणार नाही, तुमचे 2च मिनिटं घेतो फक्त. तुम्ही पाठीमागचे आय थिंक 1 तासापासून 1.5 तासापासून सरांना आणि मॅडमना ऐकताय. असे आपण ओळखत असलेले मार्केटमध्ये किती डॉक्टर्स कपल आहेत की जे स्वतःची ओपीडी सोडून किंवा स्वतःची प्रॅक्टिस सोडून फक्त आणि फक्त एक सोशलायझेशन म्हणून लोकांना मदत करण्यासाठी बाहेर पडतात.
किती डॉक्टर्स बघितले, किती ऐकले? नाही. इलनेस मध्ये ऑलरेडी प्रॅक्टिस किती वर्षापासून करता सर तुम्ही? 21 वर्षापासून इलनेस मध्ये प्रॅक्टिस करताय आणि पाठीमागच्या जवळजवळ 4.5 वर्षापासून सर वेलनेस मध्ये पण आपल्या बरोबर आहेत आणि ज्या वेलनेस इंडस्ट्री बरोबर सर आहेत ना, बाय द वे या वेलनेस इंडस्ट्रीला मे महिन्यामध्ये 46 वर्ष कंप्लीट झाली जगाच्या पाठीवर. त्याचबरोबर जगाच्या पाठीवरती 185 देश आहेत. त्या 185 देशापैकी 97 कंट्रीज मध्ये लोकांना हेल्थ आणि हॅपीनेस देणारी जगातली एकमेव न्यूट्रिशनल इंडस्ट्री. आणि म्हणूनच आपण वेट मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशनल इंडस्ट्रीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला सर्वात जास्त रिव्हेन्यू देणारे आपला हा प्लॅटफॉर्म आहे. आणि म्हणून एकदा रमा मॅडम आणि आनंद सरांसाठी आपण पुन्हा एकदा मनातून क्लॅप करूया. त्यांनी बिझनेस बरोबर वेलनेस का निवडलं? कारण आनंद सर असे अभ्यासू व्यक्ती येतात. त्यांनी आय थिंक त्यांच्या स्टोरीमध्ये सांगितलं असेल की त्यांचं अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळं ते सहज, मला वाटतंय सहज काय कोणाला काही ऐकत नसते, पूर्णपणे अभ्यास करूनच पुढे जातात. बरोबर आहे. आणि जेव्हा यांनी हा मार्ग स्वीकारलाय तर त्याचे 2 कारण सरांचं माझं बऱ्याच वेळा डिस्कस होते. आपला एक असा गळ्यात गळा घालून फोटो आहे. त्यावेळेस सरांनी बार्शीला असताना बऱ्याच गोष्टी फर्स्ट भेट होती आपली. त्यावेळेस बार्शीला असताना सरांनी बऱ्याच काही गोष्टी डिस्कस केल्या माझ्याबरोबर की मी मॅडमला सपोर्ट करायला सुरुवात करण्याचं रिझन एकच आहे, फक्त पैसा म्हणून नाही. पैसा तर आम्हाला हॉस्पिटलला पण मिळतो. कालच बार्शीमध्ये मी डॉक्टरांना भेटलो, ते डॉक्टर पण तुम्हाला ओळखतात, दोघांना हजर व्हायचं म्हणजे यांना ओळखणारे लोक भरपूर आहेत. पण इथं लोकांना आनंद आणि हेल्थ त्या दोन्ही गोष्टी मी देऊ शकतो आणि सेम टाइम माझी प्रॅक्टिस करू, म्हणजे कुठलीही प्रॅक्टिस डिस्टर्ब न करता. आणि म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडलं एक सोशलायझेशन म्हणून. ओके. दुसरी गोष्ट, मॅडम ऑलरेडी आमच्याच गावचे आहेत. म्हणजे ऑलवेज आम्ही म्हणजे माझा तर वैयक्तिक सपोर्ट नेहमीच त्यांना असतो, कारण आम्ही दोघेही नगरचेच आहोत. म्हणजे ते लग्नाच्या अगोदर नगरचेच होते. बरोबर आहे. माझं काही बदललं नाही. बरोबर आहे. माणसाचं माहेर कायमचं तेच राहतं, कारण माणूस काय सासरी जात नाही. पण ह्या कपलचं जे डेडिकेशन आहे ना, पाठीमागच्या मी 4-4.5 वर्षापासून पाहतोय. हजारो लोकांना आतापर्यंत मदत केली आणि त्यांचा एक माइंडसेट आहे की गोळ्या औषधांनी माणूस दुरुस्त होईल नाही होईल माहीत नाही, पण सकस संतुलित आहार घेतल्याने ऍटलिस्ट आजारी नसलेला माणूस आजारी पडणार नाही, आजारी पडलेला माणूस दुरुस्त होईल का ते सांगू शकत. ते डिपेंड करतं की त्याच्या लाईफस्टाईलवरती आणि त्याच्या हॅबिट्सवरती. आणि यांना जी मदत केली डॉक्टर प्रमोद कराळे सर, डॉक्टर प्रमोद कराळे, डॉक्टर तेजस्विनी, ते पण दोघं डॉक्टर आहेत, प्रॅक्टिशनर डॉक्टर आहेत. त्यांचं पण परांड्यामध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे आणि ते सुद्धा आता लोकांना जसं जसं टाइम मिळतोय तस तशी मदत करतात. आता जस्ट डॉक्टर प्रमोद सरांचं सेशन होतं वाशीमध्ये. आता आम्ही वाशीमधूनच येतोय. सर सेशन घेत होते आज तुमच्याबरोबर इथं. काल सरांचा दोघांच्या ग्रुपचा मिळून सेशन झाला बार्शीमध्ये. बरोबर आहे. उद्या डॉक्टर हर्षद राळकर त्यांचा सेशन होतं उद्या लातूरमध्ये. यांचीच टीम आहे पूर्ण तिथं. बरोबर आहे. आणि अनिल सर तिथे चुकून ते तुम्ही कसं होतं त्यांना डॉक्टर पदवी देऊन टाकायचं. मी बऱ्याच वेळा त्यांना दिली का, मी बऱ्याच वेळा त्यांना डॉक्टरच म्हणतो, डॉक्टर अनिल सर. तर त्यांचा सेशन होतं उद्या चाकूरमध्ये. यांचीच पूर्ण टीम आहे तिथं, म्हणजे या लोकांची. बरोबर आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे ना, म्हणजे आहाराकडून आरोग्याकडे, हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस एकाच छताखाली मिळणाऱ्या या तिन्ही गोष्टी जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, त्या मिळतील नाही मिळतील माहित नाही. कारण मी पण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये होतो. मर्क लिमिटेड, नॉर्टिस, सर्डिया अशा भारतातल्या टॉप 10च्या ज्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांबरोबर मी वर्क केलेलं आहे. पण 5 लाख सॅलरी असो की 10 लाख सॅलरी असो, या गोष्टी एकाच छताखाली मिळत नाही. म्हणून हा जगातला एकमेव प्लॅटफॉर्म आहे. फक्त याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी एकदा पुन्हा तुम्हाला माझ्या वतीने सांगेन, मी तुम्हाला विनंती करेन की खरंच अशी डॉक्टर कम्युनिटी जी आहे किंवा वेल एज्युकेटेड लोक आपल्या फोरमवरती येत आहेत आणि लोकांना गाईड करण्याचा प्रयत्न करतात. आणि या लोकांमुळं आज तुमच्या माहितीसाठी एक सिंपल 1 नोव्हेंबर 2019ला मी आणि माझ्या वाईफनी सुरुवात केली होती स्वतःची हेल्थ चेंज करण्यासाठी. आणि या सगळ्या लोकांमुळं पाठीमागच्या फक्त 5.5 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मिळून 11 देशात आतापर्यंत 40,000 लोकांची मदत केली. म्हणून यांच्यासाठी क्लॅप या झाल्याच पाहिजे. ओके. तर आता तुमचा हेल्थ आणि वेल्थ अशा 2 अपॉर्च्युनिटी ज्या तुम्ही आता ऐकल्या,
आनंद सरांकडनं आणि रमा मॅडमकडनं. तर याच्या बाबतीत तुमचे जर काही क्वेश्चन असतील, म्हणजे हेल्थ रिगार्डिंग काही क्वेश्चन असतील, वेल्थ रिगार्डिंग काही क्वेश्चन जर असतील, तर डेफिनेटली तुम्ही प्रमोद सर आणि आनंद सरांना विचारू शकता. धन्यवाद सर. आणि सरांनी पहिल्यांदा मला ज्यावेळी भेट झाली माझी बार्शीमध्ये, तेव्हा जाताना एक महामंत्र दिला की डॉक्टर तुम्ही एवढंच करा की सप्तपदी सांगितली की यूज वेल टॉक, रिटेन, रिक्रूट, रेकग्नाइज अँड कंटिन्यू गेन कन्सिस्टन्सी. हे मी अजून लक्षात ठेवलं. फक्त एक बॅच लावा, आपोआप लोक विचारतील हे काय आहे. यूज, स्वतः तुम्ही प्रोडक्ट यूज करा, तुमच्या शरीरामध्ये बदल घडतील, लोक विचारायला लागतील. टॉक, जर भेटतील त्यावेळेस बाकीचे बोलत असले की कोणीही बोलावे, चांगल्या प्रोडक्ट घेऊ शकतो. तो जरी गेला तर 2 दिवसांनी पुन्हा फोन करून मला ते जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने वगैरे बाकी रिटेल करू शकता, घरात ठेवून किंवा समोर वगैरे, बाकी असं काही लागेल एवढंच. आणि सर जसे म्हणाले की 10 देशामध्ये 11 देशामध्ये त्यांनी केले. ह्यात सांगायचं राहिले की जगातल्या 97 देशातला कुठेही आपला जर व्यक्ती असेल सर प्रॉफिट ते तुमच्या खाली तुम्ही त्यांना जॉईन करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे. प्लीज सो थँक्यू सो मच. एकदा सरांसाठी खरंच क्लॅप करायला पाहिजे, कारण खूप खाली बसत नाही. आळस इथं आला की सोडत जायचा. ओके, बेस्ट वाटलं. बरं, सरांनी जो टी आणि ब्रेकफास्टच्या बाबतीत सगळ्या गोष्टी सांगितल्या, हेल्दी न्यूट्रिशनच्या बाबतीत कुणी आतापर्यंत रिप्लेस केला बरं? असं कुणी घ्यायला सुरुवात केली? जरा हात वर करा. ओके, 1 2 3. आणि आज पहिल्यांदा कोण आले नवीन? बरं, अच्छा, त्याला काय नवीन आले म्हणलं तर आपण आज हात वर एवढा पाहिजे की आपला, बरोबर आहे. नवीन आला तर छान वाटलं सगळं. बरं, तुमचा काय प्रश्न? कुणाचा काय प्रश्न? तुमच्यापैकी प्रश्न विचारायला पाहिजे, नाही तर प्रश्न नाही विचारले एक तर त्यांना समजणार नाही की तुम्हाला कळाले का कळालं नाही. एक तर मग ते म्हणते की आपले जास्तच कळाले किंवा मग काहीच कळालं नाही. जर तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. तुमचं काही गोष्ट? ओके, मॅडमनी आणि सरांनी जे सांगितलं तर ते आम्ही प्रोडक्ट यूज करायचं आहे काही इतरांना सांगायचं, म्हणजे त्याच्यात तुम्ही ते यूज करा म्हणून सांगितले तर तुम्ही ते इतरांना पाठवून द्या. आणि यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं? हा बघा, येस सर सांगतील की सर हे यूज करायचं का इतरांना द्यायचं, असा त्यांचा प्रश्न आहे.